एव्हरीवन, कशा आहात सगळे? आजच्या या व्हिडिओसाठी बरेच जण वेट करत होते आणि सगळ्यांना सांगितलं होतं की थोडंसं वेट करा. आम्ही व्हिडिओ थोडासा लेट टाकतोय, पण त्यात सगळे मुद्दे कव्हर करतोय. आणि डेफिनेटली आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही म्हणणार आहे की सर हो, भरपूर मुद्दे कव्हर झाले. ठीक आहे. सो IBPS PO ची नोटिफिकेशन आली आहे 2022 ची. थोड्याशा एक्झाम डेट्स ज्या आहेत त्या थोड्याशा लवकर आलेल्या त्याच्या ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस इयर, ज्या युज्युअली थोड्याशा लेट असतात. ठीक आहे. त्याच्याबद्दल सगळी माहिती बघू. पण सगळ्यात मोठी न्यूज जी तुम्हाला याचं नोटिफिकेशन येऊन तसा एक आठवडा झालेला आहे, बट त्याच्यात आठवड्याभरातच तुम्हाला चेंज दिसत असेल की वॅकन्सीज ज्या आहे त्या थंबनेलवरती दिसत असतील आणि इथे दिसत असतील 6,900 लिहिले आम्ही. ठीक आहे. तर वॅकन्सी थोड्या वाढल्या, त्याच्याबद्दलही आपण चर्चा करू. पण सगळ्यात पहिले एक बेसिक आयडिया घेऊन टाकू. ऍप्लिकेशनची जी विंडो आहे ती तुमची 22 पर्यंत आहे, 22 ऑगस्ट. तरी मला असं वाटतं एक 15 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही जर जास्त लेट केलं ना तर शेवटी शेवटी सिस्टीम्सला प्रॉब्लेम असतात बऱ्याच वेबसाईटला आणि थोडासा इश्यू येतो. मग काही जणांचं पेमेंट होतं, परत पेमेंट झाल्यानंतर त्यांचं असं म्हणणं असतं की सर सक्सेसफुल झालंय की नाही, पैसे तर कट झाले. थोडे इश्यूज येतात शेवटच्या 2-3 दिवसामध्ये. तर 22 आहे, पण मला वाटतं 15 ऑगस्ट 14 ऑगस्ट पर्यंत, तसंही 14 ऑगस्टला संडे आहे, तोपर्यंत क्लिअर करून टाकाय. ठीक आहे. तर या विकेंडमध्ये बरेच मुलं व्हिडिओ बघतील, काही त्या पुढच्या विकेंडमध्ये बघतील, त्या हिशोबाने क्लिअर करा. एक्झामची डेट जी आहे प्रीची ती फिक्स नाहीये, त्यांनी ऑक्टोबर म्हटलेलं आहे आणि मेन्सची जी आहे त्यासाठी त्यांनी नोव्हेंबर म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता ती जशी काय डेट अपडेट होईल तसं तुम्हाला कळूनच जाईल, पण आपण आपला अभ्यास चालू ठेवू. अभ्यास कसा करायचा, काय करायचं आजच्या व्हिडिओमध्ये रुपेश सरही तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. प्लस आपले वीकली टॉक पण राहील, पुढचे सेशन्स पण राहील. त्याच्याबद्दल आपण करू चर्चा. पहिले एकदा डेट्स बघून घेऊ. त्यानंतर इंटरव्ह्यूची जी डेट आहे ती त्यांनी जानेवारी फेब्रुवारी दिलेली आहे आणि फायनल रिझल्ट जो दरवेळेस असतो 1 एप्रिलला, त्या हिशोबाने आहे पुढच्या वर्षी 2023. ठीक आहे. सो सगळ्यात मेन याच्यामध्ये तुमच्या कामाचं हे आहे 22 आहे लास्ट. बरेच जण काय करतात, फॉर्म भरता पण पेमेंट नाही करत. पैशांचा थोडा इश्यू असतो तर ते वेट करतात लास्ट डेट पर्यंत आणि कधी कधी डेट निघून जाते, पेमेंटच होत नाही. तर त्यामुळे तुम्ही थोडंसं 15 ऑगस्टची एक डेडलाईन ठेवा, एक रिमाइंडर लावून ठेवा. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वॅकन्सीजचा. तर वॅकन्सीज ज्या आहेत त्या भरपूर बँकांनी दिलेल्या आहे, काही बँकांनी नॉट रिपोर्टेड दिलेलं आहे, पण टेन्शन घ्यायची गरज नाही. जस्ट एक आठवड्याभरापूर्वीच बँक ऑफ महाराष्ट्राचं जे पहिलं नोटिफिकेशन होतं IBPS, त्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र सगळ्या ठिकाणी नॉट रिपोर्टेड होतं आणि आता एक आठवडाभरातच लेटेस्ट अपडेट आलेली आहे आणि हे आम्ही वेबसाईटवरच घेतलेलं आहे IBPSच्या. त्याच्यावरती बघा, इथे जर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रासाठी विचार केला ना तर एक टोटल 500 वॅकन्सीज ज्या आहेत त्या बँक ऑफ महाराष्ट्राने ऍड केलेल्या आहेत. ठीक आहे. असंच बाकी बँकांच्या बाबतीत पण होतं. जसं की समजा फॉर एक्झाम्पल इथे आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. तर सध्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाने कदाचित IBPSला रिपोर्ट केलं नसेल किंवा आम्हाला एक्झॅक्ट सांगता नाही आम्हाला किती जागा पाहिजे, पण येत्या 2 महिन्यात 3 महिन्यात त्यांना कळू शकतं आणि असं दरवर्षी होतं. या वॅकन्सीज वाढतच जातात, या वॅकन्सी एवढ्या राहत नाही. त्यामुळे या खूप जास्त वॅकन्सीज आहेत तशा पण मागच्या 2 वर्षाच्या कंपॅरिझनमध्ये आणि बऱ्यापैकी बँक ऑफ महाराष्ट्राने अपडेट केलेले. तर आता याच्यामध्ये कुठल्या बँकेचे कसे प्रेफरन्सेस पाहिजे, काय पाहिजे ते पण आपण बघू. कारण बऱ्याच जणांना फॉर्म भरताना असं वाटतं की ज्या बँकेच्या वॅकन्सीज असते त्या बँकेला पहिला प्रेफरन्स द्यायचा. असं बिलकुल नाही करायचं आणि हे त्यांना सजेस्ट करणारे असतात नेट कॅफेवाले. त्यामुळे चुकून पण तसं करू नका. त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. ठीक आहे. तर त्या अगोदर त्या विंडोवर जाणारच आहे आपण, पण पहिले एक बेसिक क्वालिफिकेशन बघून घेऊ कसं आहे, काय आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते एनी ग्रॅज्युएट चालतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये सर डिप्लोमा प्लस इंजिनिअरिंग असेल तर चालतं. ऍट द एंड इंजिनिअरिंग आहे ना, त्यामुळे डिप्लोमा असेल स्टार्टिंगला तरी चालतो, पण फक्त डिप्लोमा असेल तर नाही चालणार, ग्रॅज्युएशन पाहिजेच. फायनल इयर स्टुडंटसाठी त्यांनी 22 ऑगस्ट दिलेले. ऍक्च्युली याला फायनल इयर स्टुडंट नाही म्हणता येणार, कारण फायनल इयरचा स्टुडंट आहे, पण जर रिझल्टच नाहीये तर मग तुम्ही कोणत्या बेसिसवर त्याला फायनल इयर म्हणताय, मग तो पास आउटच झाला ना. त्यामुळे फायनल इयर स्टुडंटसाठी तसं बघायला गेलं तर नाहीच आहे हा फॉर्म. पण तुमचा 22 ऑगस्ट पर्यंत जर रिझल्ट येत असेल तर मग तुम्ही इलिजिबल आहात. ठीक आहे. आता असे काही केसेस असतील की ज्यांनी एक्झाम तर दिलेली आहे पण त्यांचा अजून रिझल्टच नाही आला, तर मग 22 ऑगस्ट आहे ना, तर मग तुम्ही एक थोडंसं 17-18 ऑगस्ट पर्यंत वेट करू शकता. अशा स्टुडंटनी वेट करा, कारण कदाचित रिझल्ट लागला तर. आता RRBला तसंच झालं होतं, लास्ट डेला काही जणांचे सकाळी सकाळी रिझल्ट आले होते, डिग्री पण आली होती युनिव्हर्सिटीची. ठीक आहे. मार्कशीट आली होती. तर मग तसं तुम्ही करू शकता. पण माझं असं मत आहे, फायनल इयरच्या स्टुडंटनी फेक फॉर्म वगैरे भरण्याचा शक्यतो ट्राय नका करू. त्याच्याबद्दल मी सगळ्यात शेवटी कॉमन डाऊट्समध्ये सांगणारच आहे. त्याच्याऐवजी तुम्ही एखाद्याचा रायटर म्हणून गेले चालतं, ते लीगल आहे. तुम्हाला तशी इलिजिबल नाही तुम्ही, तर तसं काही केलं तर बेटर राहील. ठीक आहे. सगळ्यात शेवटी सांगणार मी त्याच्याबद्दल, काळजी नका करू. पर्सेंटेज आणि CGPA. आता पर्सेंटेज आणि CGPAचा तसा तर क्रायटेरियाच नाही याच्यामध्ये. ठीक आहे. तुम्हाला किती पर्सेंटेज असले तरी काही प्रॉब्लेम नाहीये. पण तरी शक्यतो पर्सेंटेज टाकताना थोडेसे व्यवस्थित टाका. जे आहे तेच टाका. बऱ्याच जणांना असं वाटतं क्रायटेरिया नाही तर मग 60 येतं, आपण देऊ टाकून 70. पण ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस थोडेफार इश्यूज येतात मुलांना. त्याच्यावरून एकदम डिस्क्वालिफाय वगैरे नाही करत, कारण एनिवे 60 वाला इलिजिबल आहे, 70 वाला इलिजिबल आहे, 50 वाला पण आहे. पण शक्यतो ट्राय करा की तुम्ही ॲग्रीगेट पर्सेंटेज टाकताय तिथे. ॲग्रीगेट पर्सेंटेज बऱ्याच युनिव्हर्सिटीजच्या मार्कशीटवर नसतात.
त्यांच्या फायनल इयरचेच पर्सेंटेज असतात. तर तेवढे मार्कशीटवरतून पर्सेंटेज काढून घ्या. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर. बऱ्याच युनिव्हर्सिटीचं असं असतं की थर्ड इयर आणि फायनल इयरचे कंबाईन असतात त्यांच्या मार्कशीटवरती. मग ते मुलं तेच टाकून देतात. आत्ता एक इश्यू झाला होता आरबीआयला. आत्ता आरबीआयचा डीबी झाला मागच्या 2-3 तारखेला. तिथे एका स्टुडंटने सांगितलं की सर माझ्या मार्कशीटवरती सेकंड इयर, थर्ड इयरचं मी कसं करू? तर आयबीपीएससाठी तरी सगळ्यांना कॉमन आहे. तुम्ही काही असो तुमच्या मार्कशीटवरती फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयरचाच ॲग्रीगेट टाका. आणि जर का तुमचं 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन असेल तर 3 वर्षांचं आणि ज्यांचं इंजिनिअरिंगचं 4 वर्षांचं आहे, पण फर्स्ट इयर त्यांचं डिप्लोमामध्ये झालेलं आणि इकडे एक सेकंड इयरला एंट्री, तर सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयरचं करा. ठीक आहे. कारण की काय होतं ना, काही ठिकाणी डीव्हीच्या वेळेस थोडासा त्रास दिला जातो. मग आपल्याला काहीच रिस्क नाही घ्यायची. आपल्याकडे वेळ आहे ना सध्या. तर पर्सेंटेज जे आहे ते ॲग्रीगेटच टाका, फायनल इयरचे टाकू नका. आणि चुकून एखाद्याने हा व्हिडिओ नंतर बघितलाय आणि ऑलरेडी फॉर्म भरून ठेवलेला आहे मागच्या काही दिवसात, तर ठीक आहे आता. तर तिथं तुम्हाला तसं एक्सप्लेनेशन देता आलं पाहिजे किंवा सांगायचं त्यांना व्यवस्थित. त्याच्यामुळे डिस्क्वालिफाय करत नाही आणि त्याच्या वाचून सर मी लगेच परत दुसरा फॉर्म भरू का? शक्यतो मला वाटत नाही की एवढं करायला पाहिजे. पण ज्यांच्या हातात आहे त्यांनी त्या भानगडीत पडूच नका. ते इश्यूज क्रिएटच नका करू. ठीक आहे. आणि सीजीपीएच्या कन्व्हर्जनचाही तोच इश्यू असतो. ते डायरेक्ट इंटू 10 करता काही जण इंटू 9.5 करता, काही 9 करता. तुमच्या युनिव्हर्सिटीच्या मार्कशीटवरती दिलेलं असतं किंवा तुमच्या सिनियर्सला विचारा. ठीक आहे. ते तुम्हाला सांगतील की आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये कितीने मल्टिप्लाय करायचंय. तो एक प्रॉब्लेम होऊन जातो. रँडम नका मल्टिप्लाय करू आणि तिथं अशी काही हवा करण्याची गरज नाहीये की आपण पर्सेंटेज जास्त टाकू. कारण एनिवे क्रायटेरिया नाहीच आहे पर्सेंटेजचा. तर ते काही मॅटर करत नाही. ठीक आहे. सो बघा सीजीपीचं कन्व्हर्जन जे तुमच्या युनिव्हर्सिटीनुसार आहे तसंच करा प्रॉपर. आणि बऱ्याच जणांचं तर अशी एक रेंज दिलेली असते त्यांना किंवा तुम्हाला इतक्या रेंजमध्ये आहे. तर ज्यांच्याकडे रेंज असेल ना, तर रेंज मग त्याच रेंजमध्ये टाका. बऱ्याच जणांचं आहे तसं पॉइंटर. बऱ्याच युनिव्हर्सिटीच्या वेगवेगळ्या स्टुडंटचे कॉल येतात. ठीक आहे. एनिवे पुढे जाऊ आता आपण. याच्याबद्दल पण मी शेवटी एकदा परत रिपीट मारून देईल. एज बद्दल काय आहे, तर एज जे आहे तुमचं 2002 1 ऑगस्टच्या आधीचा जन्म पाहिजे. ही डेट चालेल किंवा याच्या अगोदरची चालेल. आणि ही डेट चालेल किंवा याच्या नंतरची 1992 2 ऑगस्ट. ठीक आहे. एवढे स्टुडंट इलिजिबल आहे. सर म्हणजे कसं, तर सरळ जनरल, ओपन, ओबीसी, ओपन म्हणजे जनरल आता अनरिझर्व्ड, ईडब्ल्यूएस यांच्यासाठी आहे 30 वर्षाची एज लिमिट. ओबीसी साठी आहे 33 इयर्सची, एससी एसटी साठी आहे 35 इयर्सची, पीडब्ल्यूडी साठी 10 वर्षांचं असतं, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. आता जनरल साठी कसं आहे ना, 30 इयर्स जरी म्हटलं तर तुम्ही ही डेट लक्षात ठेवा फक्त 1992. ओबीसी साठी 89. ठीक आहे. ही डेट किंवा याच्या नंतरचा जन्म पाहिजे. ठीक आहे. तर ज्यांचाही जन्म 1992च्या अगोदरचा आहे, जे ओपन कॅटेगरीत येतात त्यांना फॉर्म भरणं मुश्किल आहे. म्हणजे एखाद्याचा एकदमच जुलैमध्ये जरी असेल 1992 तरी तो इलिजिबल नाहीये. कारण तुमचं 30 कंप्लीट झालंय म्हणजे तुम्ही इलिजिबल नाही. 30 रनिंग असेल तर एक वेळ चालून जातं. ठीक आहे. तरी आम्ही तुम्हाला डेट्स दिलेले आहे. डेट्सवरनं तर नक्कीच कळून जाईल मुलांना. ठीक आहे. तसं ओबीसी आणि एससी एसटीचं पण दिले, तेही नीट बघून घ्या. आणि फिजिकली चॅलेंज स्टुडंट जे आहेत त्यांच्यासाठी 10 इयर्सचं असतं रिलॅक्सेशन. ते बऱ्यापैकी त्या रेंजमध्ये येऊन जातात. बऱ्याच मुलांना माहिती आहे. ठीक आहे. तर हे एक बेसिक आहे तुमचं एज रिलॅक्सेशन आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन. याच्यामध्ये सगळ्यात मेन मुद्दा जो आहे तो आहे बँकेच्या प्रेफरन्सचा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यावरती ॲक्च्युअली सगळ्यांनी फोकस केला पाहिजे. हा जो आहे हा 2000 तसा बघायला गेलं तर लास्ट इयरचा होता आमचा. 2020चा होता समजा. ठीक आहे. नाही 2000 हा 20च. 2021 म्हणू आपण त्याला. ह्या वेळेस चाइल्डसाठी 2022. ठीक आहे. तर मागच्या वर्षी जे आम्ही बँकेचे प्रेफरन्स टाकले होते त्यामध्ये बँक ऑफ बरोदा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक असे बँकेचे प्रेफरन्स होते. तर हे सगळ्यात नीट आहे का, सगळ्यात महत्वाचं आहे. हे मागच्या वेळेसचे होते. पण यावेळी 2000 आपल्याला 22 साठी थोडासा चेंज केलेला आहे. ठीक आहे. तर नेमका काय चेंज केलेलं आहे, काय नाही ते मी तुम्हाला सांगतो. एकदम व्यवस्थित ऐकून घ्या. बँकेचे जे तुम्ही प्रेफरन्सेस टाकतायत ना, तर आयबीपीएस काय करतात, या सगळ्या नॅशनल बँकेचे रिक्रूट करताय. तर एवढ्या सगळ्या बँकेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता आणि एकच फॉर्म भरायचा असतो. त्या फॉर्मच्या शेवटी ते तुम्हाला विचारतात, की याच्यामध्ये बँकेचे आम्ही प्रेफरन्सेस कोणते टाकायचे तुम्हाला कुठली बँक पाहिजे. तिथं अल्फाबेटिकली सिरियल वाईज दिलेलं असतं. बरेच जण डायरेक्ट सिरियल वाईज फुल करतात. तसं चुकून पण करू नका. दुसरं त्यांना काय वाटतं, की ज्या बँकेच्या व्हॅकन्सीज जास्त आहे आपण त्याच्यानुसार करू. तसंही करू नका. आणि तिसरं त्यांना असं वाटतं, की कॅटेगरी वाईज बघू आपण, की कुठल्या कॅटेगरीच्या जास्त आहे. बऱ्याच जणांना असंही वाटतं, की मी सर ओबीसी कॅटेगरीत आहे, पण ओपनच्या व्हॅकन्सीज जास्त आहे. मी ओपन मधनं अप्लाय करू का? तसं चुकूनही करू नका. कारण की तुम्ही जरी ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल आणि तिथे समजा 5 जरी जागा आहे आणि ओपनच्या म्हणजेच अनरिझर्व्डच्या 50 जरी असतील, तरी तुम्हाला ओबीसीच्या 5 साठी अप्लाय करायचं आहे. कारण त्याच्यासाठी या 5 प्लस त्या 50 अशा 55 व्हॅकन्सीसाठी तुम्ही कम्पीट करत असता. तर रिझर्वेशन म्हणजे तुम्हाला त्या व्हॅकन्सीज एक्स्ट्रा भेटतायत. ही चूक करू नका. बरेच जण करतात असं. ठीक आहे. त्यामुळे कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी बघूच नका. तुम्ही ज्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीत येता त्या कॅटेगरीतनं फॉर्म भरा. तिथं एक जरी व्हॅकन्सी असेल तरी त्याच कॅटेगरीतनं फॉर्म भरा. ठीक आहे. नेट कॅफेवाल्यांना बऱ्याच वेळेस मुलं विचारतात, ते म्हणतात नाही यार इथं जागा कमी, तू इकडनं भर. अरे कसं भर? आणि तुम्ही भरला तिथे पुढचे डॉक्युमेंट कसे शो करणार आहे? म्हणजे बरेच इश्यूज असतील ते सोडून द्या. त्यामध्ये नका जाऊ. तर कॅटेगरी वाईज फॉर्म भरू नका. तुमचा सॉरी जो कॅटेगरीनुसार तुम्ही आहात त्याच्यानुसारच फॉर्म भरा.
जिथं जास्त तिथं जाऊ नका. ठीक आहे. दुसरं बँकेचे सर मग प्रेफरन्सेस टाकायचे कसे? ज्या बँकेना जास्त जागा आहे त्या बँका वरती नाही टाकायच्या का? तसं नाहीये. साधं कॉलेजचं एक्झाम्पल घ्या तुम्ही. एखादं खूप भारी कॉलेज आहे, तिथं 5च सीट रिकाम्या आहेत आणि एक थोडंसं कमी कॉलेज आहे, पण तिथं व्हॅकन्सीज जास्त आहे. तर मग आपण काय तिकडे जास्त आहे म्हणून जातो का? आपण तरी इकडे ट्राय करतोच ना पहिले. तसं इथं ट्राय करावं लागेल. तर जेव्हा तुमचा नंबर येईल, तुमचे मार्क्स येतील, त्यानुसार ते बघतील त्या कॉलेजला जागा, त्या बँकेला जागा आहे का? त्यामुळे बँकेचे प्रेफरन्सेस टाकताना अशा बँक्सवरती टाका, ज्या बँका चांगल्या आहेत. ज्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ भेटेल किंवा तुम्हाला तिथं करियर करायचं तुम्ही आयुष्यभर राहू शकता. जर राहण्याची इच्छा असेल, नंतर स्विच करायचं असेल तर वेगळी गोष्ट. ठीक आहे. मग सर त्याच्यामध्ये कुठल्या बँका अशा टाकायला पाहिजे? शक्यतो ज्या पेरेंट्स बँक आहेत त्या टाकायला पाहिजे. म्हणजेच सोप्या भाषेमध्ये असं मागे काही दिवसांपासून एक न्यूज चालली होती, की बाबा पुढे जाऊन ह्या बँका थोड्याशा मर्ज होणार आहेत, काही कमी बँका राहतील. तर त्याच्यामध्ये कुठल्या राहतील? त्याच्यामध्ये 3-4 बँका आहेत. जसं की बँक ऑफ बरोदा आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, कॅनरा बँक आहे आणि युनियन बँक आहे. ठीक आहे. यांचं बऱ्यापैकी डॉमिनन्स आहे किंवा पुढे जाऊन असं म्हणताय काही ठिकाणी, की बाबा ह्या 4 बँका राहतील म्हणून बाकीच्या त्याच्यामध्ये मर्ज होतील, कमी-कमी होतील. ठीक आहे. तर आता तुम्ही हा विचार केला पाहिजे, की ज्याच्यामध्ये आपल्याला लाईफटाईम ग्रोथ भेटेल, आपल्याला कन्सिस्टन्सी भेटेल, आपल्याला थोडंसं चांगलं वातावरण राहील, त्यांचं वर्क कल्चर चांगलं राहील, या गोष्टी बघायला पाहिजे. नो डाउट काही जण पोस्टिंगचं पण बघतात, त्याच्यावरही आम्ही बोलतो. तर बेसिकली तुम्ही वरती अशा पेरेंट्स बँका टाका, ज्याच्यामध्ये दुसऱ्या बँका मर्ज होण्याचे चान्सेस आहे. जसं आता इथं कॅनरा बँक आहे. कॅनरा बँकेत काही दिवसापूर्वी सिंडिकेट बँक आली होती किंवा आंध्रा बँक आहे. आंध्रा बँक मर्ज झाली होती याच्या आंध्रा बँक आपली याच्यात गेली होती. आंध्रा कशात गेली होती बघा, युनियनमध्ये गेली होती वाटतं. हां, आंध्रा युनियनमध्ये गेली होती. राइट. आंध्रा बँक युनियनमध्ये गेली होती. तर शक्यतो असं पाहिजे. आपलीच बँक दुसऱ्या बँकेत जाईल असं नाही पाहिजे. आपल्या बँकेत दुसरं कोणी येईल याचा आपण थोडासा विचार करू. तर शक्यतो पहिल्या टॉप 4ला तुम्ही छेडू नका. बरं आता हे कंपॅरिझन यासाठी दाखवलं होतं, की 2021ला ना आमचा हा प्रेफरन्स होता. 2019ला पण 20ला पण ॲक्चुअली हाच प्रेफरन्स होता. काही चेंज नव्हता. पण याच्यामध्ये काय झालंय आता मागच्या काही वर्षांमध्ये जे पण स्टुडंट्स बँकमध्ये आहेत, आता मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी त्यांच्याशी आम्ही थोडं कम्युनिकेशन केलं हा व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर. तर त्यांचं काय म्हणणं आहे, "सर, या बँकेचा आता काही इश्यू नाहीये. पण कॅनरा बँक आणि युनियन बँकेचं असं दिसून आलेलं आहे, स्पेसिफिकली कॅनरा बँकेचं. कॅनरा बँकने मागच्या 2 वर्षांमध्ये जेवढे मुलं रिक्रूट झाले, महाराष्ट्राच्या बाहेर पोस्टिंग दिली. आणि त्या मुलांशी आता बोलणं झालं, तुमचा अनुभव काय म्हणतोय, काय नाही. ते म्हणतात, "सर, बँकेचं वर्क कल्चर चांगलं आहे, बँक चांगली, सगळं चांगलं आहे. फक्त घरापासून थोडीशी दूर पोस्टिंग आहे." मग त्याच्यात काही जणांचं असं म्हणणं आहे, की "काही प्रॉब्लेम नाही सर, सध्या आम्ही यंग आहे, तर आम्ही करून घेऊ. पुढे फ्युचरचा विचार करू, कारण आम्हाला आता इथंच करियर करायचं आहे." तर काही जण सॅटिस्फाईड आहे. पण काही जणांचं असं सजेशन होतं, स्पेशली मुलींच्या साइडचं सजेशन होतं, की "सर, कॅनरा बँक ना आम्ही नसती घेतली, तर आम्हाला असं वाटतं, की त्याच्यापेक्षा आम्हाला थोडंसं महाराष्ट्र पोस्टिंगसाठी जरी भेटून गेली तरी चालेल." मग आता महाराष्ट्र पोस्टिंग असं तर कुठे फिक्स काही नाहीये, की कॅनरा बँक यावर्षी बाहेरच फेकेल किंवा युनियन बँक इथंच देईल, असं फिक्स नाहीये. पण एक जर सध्याचं त्यांचं एक बघितलं थोडंसं वातावरण रेकॉर्ड, तर त्याच्यानुसार असं वाटतंय, की कॅनरा बँकेने मागच्या 2 वर्ष कंटिन्यू तुम्हाला बाहेर बऱ्यापैकी पोस्टिंग दिलेली आहे आणि युनियन बँकेने बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये दिलेली आहे. आणि बँका काही वाईट नाही. पहिल्या टॉप 4 मध्ये तुम्ही कसंही शफल केलं तरी काही प्रॉब्लेम नाही राहत. तर मग एक सजेशन आमच्या साइडने असं आलेलं आहे. आमच्या साइडने म्हणजे क्लासचे स्टाफ मेंबर्स म्हणा किंवा जे एक्सपिरियन्स बाकीचे फॅकल्टी आहेत, परत जे कोणी स्टुडंट्स आहेत आपले जुने, या सगळ्यांशी डिस्कस करून आम्ही त्याच्यावरती असा विचार केला, की यावर्षी मग तुम्ही कॅनरा बँक खाली टाका आणि युनियन बँक वरती टाकली तरी चालेल. पण हे कोणासाठी? ज्यांना पोस्टिंगचा खूपच इश्यू आहे किंवा असे स्टुडंट ज्यांचं म्हणणं आहे, की सर मी बँकेत पूर्ण आयुष्यभर राहील का मला डाऊट आहे. कारण मला इथे गेल्यानंतर परत अभ्यास करून आर-बी-आयमध्ये जायचंय किंवा मला नाबार्डमध्ये जायचंय किंवा मला अजून कुठलीतरी एखादी एक्झाम क्रॅक करायची आहे. मला इथे थोडे दिवस अभ्यासच करायचा आहे फक्त, तर मी इथं काही करियर करण्याचा विचार नाही करत आहे. मग तशा मुलांना जर महाराष्ट्रच पाहिजे तुम्हाला खूपच, तर ह्याच्यात पण असं फिक्स नाहीये, पण थोडे चान्सेस आहेत आणि एवढी काही मोठी रिस्क नाहीये बँक स्विच करणं. ठीक आहे. मग अशा म्हणजे बँक म्हणजे त्या दोन्ही पण अशा आहेत, की दोन्ही पण चांगलेच आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही तो एक चेंज करून बघू शकता. पण हे एक आमचं सजेशन आहे तुम्हाला फक्त. ठीक आहे. फायनल कॉल तुमचा राहील. तसं आम्ही नोटमध्ये पण लिहिलेलं आहे. पण तुम्ही परत हेच विचारणार, की "सर स्टुडंटचं काय रिएक्शन आहे?" तर स्टुडंटची ही रिएक्शन आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये असं पण होऊ शकतं, की काही मुली म्हणतील, की "सर मग आम्ही डायरेक्ट बँक ऑफ महाराष्ट्रच वरती घेतो ना." बँक ऑफ महाराष्ट्राचं तर मोस्टली तर महाराष्ट्रात पोस्टिंग भेटून जाते आणि यावर्षी व्हॅकन्सी पण भरपूर आहे. बरोबर आहे तुमचा. हाही पॉइंट एकदम बरोबर आहे. बँक ऑफ महाराष्ट्रही तुम्ही वरती घेऊ शकता. पण कसं आहे थोडं प्रायव्हेटायझेशनचं संकट त्याच्यावरती आहे. मग त्याच्यापेक्षा युनियन बँकेत तुम्हाला ऑलरेडी भेटूच लागले महाराष्ट्र, जे एवढं काही मागचं रेकॉर्ड बघितलं बऱ्यापैकी. तर मग ती रिस्क थोडीशी कमी वाटते. तर आता सर याला कन्क्लूड कसं करणार तुम्ही? नेमकं आम्ही करू कसं? तर हे बघा, जे एकदम जुने स्टुडंट्स आहे आणि ज्यांना पोस्टिंग-बिस्टिंगचं काहीच टेन्शन नाही. जे म्हणतात, "नाही, नाही सर आम्हाला पोस्टिंगचा काही इश्यू नाही. आम्हाला कुठेतरी पोस्टिंग भेटलं आम्ही तयार आहे. आम्हाला करियर याच्यातच करायचं फक्त आम्हाला बँक चांगली पाहिजे, पेरेंट बँक पाहिजे." तर मग मात्र तुम्ही हे मागच्या वर्षीचे जे आपले प्रेफरन्स आहे, हे असे टाकले तरी चालेल. कॅनरा बँक राहू द्या वरती, युनियन बँक खाली राहू द्या. मागच्या वर्षीनुसार जर तुम्हाला पोस्टिंगचा वगैरे काहीच इश्यू नाही आणि ज्यांना पोस्टिंगचा थोडाफार इश्यू आहे, थोडीशी कणकण आहे, मग त्यांनी हे दोघं थोडेसे स्विच मारले तरी चालेल. आता याच्यामध्ये बँक ऑफ बरोडाच्या तशा व्हॅकन्सी सध्या दाखवलेल्या नाही त्यांनी. पण कदाचित दाखवू शकता, सांगता जसं बँक ऑफ महाराष्ट्राने केलं. पंजाब नॅशनलच्या आहेत, युनियनच्या आहेत, कॅनराच्या आहेत, इंडियनच्या पण आहेत मला वाटतं. तर ते आता लिस्टमध्ये कळेल. सो बेसिकली फक्त हा एक
आम्ही तुम्हाला थोडासा चेंज सांगतोय. हा एक बघा तुम्ही, ज्यांना पोस्टिंगचा इश्यू नाही त्यांनी कॅनरावरती घ्या, युनियन खाली टाका. अदरवाईज पोस्टिंगचं थोडं वाटत असेल तर बघा. पण सर मग एकदमच बँक ऑफ महाराष्ट्रावरती घेऊ का? नाही, तेवढं वाटत असेल तर बँक ऑफ महाराष्ट्र तुम्ही 5 नंबरला घेऊ शकता. पण तरी कसं आहे ना, याच्यावरती थोडं प्रायव्हेटायझेशनचा आहे इश्यू. आणि कंपॅरेटिव्हली जे मुलं सध्या पण आहेत ते म्हणतात सर कशाला रिस्क घ्यायला लावायची मुलांना, मुलांना टॉप 4 सोबत छेडखानी करायला लावूच नका. तर हे असे आहेत. तरी पण तुम्ही अजून तुमच्या कम्युनिकेशनमध्ये कोणी असेल त्यांच्यासोबत डिस्कस करा. पण जर तुम्ही आम्हाला कधीही फोन केला तर आमचं फायनल डिसिजन, आमचं म्हणजे बोलणारा मी इथे, पण मी असो, रुपेश सर असो किंवा पूर्ण टीम असो, त्या सगळ्यांच्या एक्सपिरियन्सनुसार आम्ही हे सांगतोय की तुम्ही या टॉप 4ला छेडूच नका आणि याच्या खाली पण हे प्रेफरन्सेस टाकले तरी चालतात. ठीक आहे. आता कसं आहे, युकोचं वगैरे हेडक्वार्टर दुसरीकडे राहतं कोलकाता साईडला, तर मग ते खूपच प्रॉब्लेम येतात. बऱ्याच मुलांचं असं म्हणणं आहे की सर एक तर नॉर्थ कधी कधी ठीकठाक चालून जातं, नॉर्थ साऊथ तिथं मॅनेज होऊन जातं, पण एकदम दूर नको. आणि इथं दुसरं रिझन पण काय आहे ना, युनियन बँकेचं हेडक्वार्टर आपलं मुंबईमध्ये आहे, पण कॅनरा बँकेचं आहे बेंगलोरला. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस पोस्टिंगचा थोडासा इश्यू येऊन जातो मुलांना. आणि आता पंजाब अँड सिंधचं पण मागच्या वेळेस बघितलं तर ते तर एक पंजाब साईडलाच पाठवतात, त्याचं पण मागच्या वेळेस मी एक्सप्लेनेशन दिलं होतं. तर आम्ही हे बरेच पॅरामीटर्स फॅक्टर कन्सिडर केलेले. सगळेच तुम्हाला सांगणं मुश्किल आहे, कारण खूप जणांसोबत फोनवरती बोलून 2-3 तास त्याच्यावर इन्व्हेस्ट करून या सगळ्या लिस्टवर आलेलो आहे. बऱ्याच मुलांचे त्यावर डिबेट चालू होते की नाही सर हे वरती घ्या, काही मुलं म्हणतात नाही हे खाली घ्या. पण शेवटी फायनल कन्क्लुजनला सगळ्यांनी गो अहेड दिला याला. सो ज्यांना पोस्टिंग बिस्टिंगचा काहीच इश्यू नाहीये, सर आम्हाला कुठलीही बँक चालेल, काही टेन्शन नाही. आणि तसा हा ऑफिसरचा जॉब आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याचे चान्सेस असतात. तर तसं काही असेल तर तुम्ही बिंदास हे टाकून द्या. आणि पोस्टिंगचं थोडंसं वाटत असेल तर मग कॅनरापेक्षा युनियन बँक थोडी वरती घ्या. आणि सर मला हे एवढं टेन्शन नाहीच पाहिजे, मी काय करू? तुम्ही थोडासा अभ्यास चांगला करा, त्याच्याबद्दल तुम्हाला रुपेश सर सांगतील. जर का तुम्ही थोडासा बेटर अभ्यास केला ना, तर मग हे एवढं टेन्शनच नाही. तुम्ही जी बँक पहिले टाकली ती भेटून जाते मस्तपैकी. पंजाब नॅशनल जरी भेटली तरी बेस्ट आहे. ठीक आहे. तर हे आहे बँकेचे प्रेफरन्सेस. याच्याबद्दल आम्ही परत एकदा ग्रुपवरती पण टाकून देऊ काय आहे. पुढची एक स्लाइड मला एकदा फक्त बघू द्या. याच्यामध्ये फीसचा मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. SC, ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी 175 रुपीज फीस आहे. जनरल, OBC आणि EWS साठी 850 रुपीज फीस आहे. ठीक आहे. फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा, याच्यामध्ये काही छोटे मोठे इश्यूज असतात, ते मी तुम्हाला पुढे थोड्या वेळातच सांगतो. पण त्याच्या अगोदर ना सिलेक्शनची प्रोसेस वगैरे आपण बघून घेऊ. मल्टिपल फॉर्मचं कसं असतं की सर आम्ही 2-2 फॉर्म भरू शकतो का? तर तुम्ही तसे 10ही फॉर्म भरू शकता. जो तुमचा शेवटचा फॉर्म आहे, लास्ट फॉर्म आहे, तो एक्सेप्ट होतो. ठीक आहे. पण 10 फॉर्म भरले म्हणजे 10 वेळेस तुम्हाला पेमेंट करावं लागतं. त्यामुळे एवढी वेळ यूज नका देऊ. पण काही जणांचं म्हणणं असेल सर मी एकदा फॉर्म भरला आणि माझा फॉर्म चुकला. माझा फॉर्म चुकल्यानंतर मला कळून गेलं माझी काय चूक झाली. मग मी काय करू? मग तुम्ही परत रजिस्ट्रेशन करू शकता. मग त्या केसमध्ये तुम्हाला फीस भरायची गरज नाही. पण हे इम्पोर्टंट पॉइंट्समध्ये मी याला एकदम व्यवस्थित क्लिअर करतो. ठीक आहे. आता सध्या काय करू आपण त्या झोनमध्ये सध्या बँकेच्या ते सिलेक्शन प्रोसेस बघून घेऊ. सिलेक्शन प्रोसेसमध्ये बघा बेसिकली तसं आता ही सेकंड आणि थर्ड स्टेज जी आहे ना, त्याला तुम्ही एकच म्हणू शकता. ठीक आहे. इथं जरी आम्ही लिहिलेलं आहे पहिली आहे बघा प्री एक्झामची, दुसरी आहे मेन्सची. मेन्स सोबतच डिस्क्रिप्टिव्ह पण असतं. आणि तिसरा आहे समजा इंटरव्ह्यूज. अशा 3 स्टेजेस असतील. याच्याबद्दल काय-काय आहे त्याच्यामध्ये, कोणकोणते विषय आहेत, हे मला वाटतं रुपेश सर जास्त बेटर सांगतील. ठीक आहे. कारण रुपेश सरांनी स्वतः ही एक्झाम क्रॅक केली आता रिसेंटली. बरोबर. तर मला वाटतं रुपेश सर आले तर बेटर होईल. आणि रुपेश सरांचं येण्याचं एक सगळ्यात मोठं रिझन हे पण आहे, काही दिवसांपूर्वीच मुलांच्या ह्या कंप्लेंट्स होत्या की सर आमचे भरपूर मेन्स झाले, पण आम्हाला थोडंसं एक तो फायनल पुश पाहिजे. त्याच्याबद्दल पण सर तुम्हाला सांगतील. ठीक आहे. मी फक्त सरांना माईक हँडओव्हर करतो. थँक्यू सर. आता हे आपण सर्वात पहिले बघितलंय, सरांनी जसं सांगितलं स्टेज 1, स्टेज 2 आणि स्टेज 3. जसं 2 आणि 3 मध्ये सरांनी सांगितलं मेन्स आणि डिस्क्रिप्टिव्ह जे एका पाठोपाठ एक पेपर होतात. तर आपण सर्वात पहिले कन्सिडर करू स्टेज 1 मध्ये. आता इथे असते प्री एक्झाम. 3 मेन सब्जेक्ट असतात, क्वांट, इंग्लिश आणि LR. आता आपण याच्यात असं सजेस्ट करतो मुलांना की ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी साधारणतः एक जनरल असतं की प्रत्येक सब्जेक्ट मला ॲव्हरेज आला पाहिजे. साधारणतः आपण बघू आता कट ऑफ 2020 आणि 21 मध्ये बघितलं तर सर्वात जास्त कट ऑफ आहे अनरिझर्व कॅटेगरीचा. 2020 मध्ये हायेस्ट कट ऑफ गेला होता अनरिझर्व कॅटेगरीचा 58.75. आणि OBC, EWS आता हे 3 मध्ये ना इतकंसं अंतर नसतं. जसं बघा 58.50, EWS 57.75 आणि SC STचा होता 51 आणि STचा होता 43.50. तर 2021 मध्ये बघितलं तर सडनली आपल्याला कट ऑफ कमी झालेला दिसतोय 50.50 UR. आता इथे UR OBC EWS मध्ये 0 मार्क्सचा गॅप आहे. 50.50 50.50 अगेन 50.50. SC मध्ये 44.50 आणि ST ला 38. आता सर्वात मेन मुद्दा येतो, हे तर कट ऑफ आपल्याला भेटून जातं ऑनलाईन. ही एक्झाम क्रॅक कशी करायची? प्री एक्झाम क्रॅक करण्यासाठी आता जसं आपण सांगितलं 3 सब्जेक्ट आहे, पण मेजॉरिटी मुलं म्हणतात सर आम्हाला ते तिघं सब्जेक्ट आहे ना ॲव्हरेज बरोबर नाही. एक माझे क्वांट चांगला आहे, LR चांगला आहे, इंग्लिश वीक आहे. काही म्हणतात सर मला LR इंग्लिश चांगलं येतं, पण क्वांटमध्ये माझं गडबड आहे. काहींचं वाईस वर्सा, क्वांट इंग्लिश चांगला आणि LR वीक. तर इथे आपण सजेस्ट करतो मुलांना
कुठलेही 2 सब्जेक्ट चांगले टार्गेट करायचे. आता माझ्या केसमध्ये मी माझा अनुभव सांगतो. माझं होतं क्वांट आणि एल-आर स्ट्राँग. तर मी काय करायचो, ट्राय करायचो क्वांट आणि एल-आरमध्ये मला 70 आउट ऑफ 50च्या जवळ जायचं आहे. जसं की आपण बघितलं 35 मार्क्स आहे क्वांट एल-आरला, 50च्या अबोव्ह. मग आता मला बघा, मी 50ला टच केलं क्वांट एल-आर फॉर एक्झाम्पल, तर मला हायेस्ट कट ऑफ कोणाचा आहे, अनरिझर्व्ह कॅटेगरीचा. अनरिझर्व्ह कॅटेगरीचा कट ऑफ क्रॅक करण्यासाठी मला फार फार तर 8 to 9 मार्क्स, जे की इंग्लिशमध्ये सहज मिळून जातात. ॲव्हरेज स्कोर असतो इंग्लिशचा मुलांचा 12 to 15 मध्ये, त्याचं ॲव्हरेज इंग्लिश असतं. तर मी नेहमी मुलांना सांगतो कुठलेही 2 सेक्शन टार्गेट करायचे. ज्याचं इंग्लिश चांगलं असेल त्याने इंग्लिशमध्ये टार्गेट करायचं 20+ जाण्याचं, आणि दुसरं कुठला तरी एक सब्जेक्ट तो 25 मध्ये घेऊ शकतो, क्वांट किंवा एल-आर. हे झालं तुमचं प्री एक्झाम क्रॅक करण्यासाठी तुम्हाला बेनिफिशियल. आता नेक्स्ट जाऊ आपण. नेक्स्ट भारी भारी सरांनी हे खूप जबरदस्त सांगितलं तुम्हाला 2 सब्जेक्ट वालं. ठीक आहे, तुम्हाला आवाज तर ऐकू येत असेल माझा. ठीक आहे, आणि एकच सेकंड फक्त. ओके ना, आवाज येतोय ना? हा ठीक आहे, काय हरकत नाही. तर आता हे प्रीचं जे आहे नवीन मुलांसाठी 3 सब्जेक्ट्स आहे आणि 30 क्वेश्चन्स आणि 35 क्वेश्चन आणि काही 30 क्वेश्चन्स आहे. पण सगळ्यात मेन आता असं आहे की सर मेन्स मध्ये काय नेमकं वेगळे, मेन्सचं पण सर तुम्हाला सांगतील. ठीक आहे, मेन्सचं पण आपण एकदा बघून घेऊ. आता मेन्समध्ये बघा, कट ऑफमध्ये आपण 2020 आणि 21 कम्पेअर करू. रिसेंट कट ऑफ आहेत. मेन्समध्ये आपल्याला फारसं बदल नाही दिसत आहे. अनरिझर्व्हचा हायेस्ट कट ऑफ आहे 83.50 आणि 2021ला हाच कट ऑफ झालाय 80.75. आता मुलांचा प्रॉब्लेम काय, सर मी IBPS POची मेन्स दिली, SBIची दिली, RRBची दिली. एखादा मला इंटरव्ह्यू कॉल आला, पण फायनल पोस्ट मला कन्वर्ट करता नाही आली. बरेचसे कॅन्डिडेट त्यांनी 3ही इंटरव्ह्यू दिले, RRB POही दिला, IBPSही दिला, SBI. तर प्रॉब्लेम काय होतोय, जसं की IBPS RRB ह्या दोन ह्याच्यात कन्सिडर केलं तर इंटरव्ह्यूला फारसं जास्त महत्त्व दिलेलं दिसत नाहीये. मुलांचा ॲव्हरेज स्कोर इंटरव्ह्यूमध्ये जातो. इंटरव्ह्यूचे आपण डिस्कस करूया, पण पहिले आपण फोकस ठेवूयात मेन्स क्रॅक करायची आम्हाला. तर मेन्स क्रॅक करायची तर प्रीची स्ट्रॅटेजी इथेही तुम्ही अवलंबली पाहिजे. कुठलेही 2 सब्जेक्ट ह्या 3 पैकी क्वांट, एल-आर, इंग्लिश, इथे तर तुम्ही 2 सब्जेक्टला टार्गेट केलं ना, एक चौथा सब्जेक्ट ॲड होतो इथे जीकेचा. जीएमध्ये कसं असतं, आता काही मुलांचं जीएमध्ये फ्लक्च्युएशन ऑफ मार्क्स भरपूर दिसून येतात. 40 पैकी असेही कॅन्डिडेट आहे जे 25 घेतात, आणि असे सुद्धा कॅन्डिडेट आहे 10च्या खाली मार्क घेतात. तर जीएमध्ये फ्लक्च्युएशन जे दिसणार आहे तुम्हाला, तेवढं क्वांट, एल-आर आणि इंग्लिशमध्ये दिसणार नाही, कारण डिफिकल्टी लेवल थोडीशी अप केली जाते. एक साधं एक्झाम्पल आहे. मुलं म्हणतात, सर हे डिफिकल्टी लेवल का एवढं ड्रास्ट होते, की आम्हाला साधं DI करण्यासाठी पण आम्ही स्ट्रगल करतो पूर्ण 60 मिनिटमध्ये. एक साधं एक्झाम्पल आहे, मला 45 क्वेश्चन 60 मिनिटमध्ये सॉल्व असं पेपर बनवायचं आहे. म्हणजे एक साधारणतः 4 मिनिटामध्ये मुलांचे 3 क्वेश्चन सॉल्व झाले पाहिजे, असं एक्झामिनरला पेपर सेट करायचा आहे. तोच पेपर मला प्रीचा सिलेक्ट करायचा, तर मी कसं करेल, 20 मिनिटामध्ये 35, म्हणजे साधारणतः 40 सेकंदाच्या आत एक क्वेश्चन सॉल्व झाला पाहिजे, असं मला पेपर सेट करायचा आहे. ज्यावेळेस एक्झामिनरला पेपर सेट करण्यामध्ये एवढा फरक येतो, त्यावेळेस आपल्याला जाणवतं की सर मला प्रीमध्ये पझल तर 3 मिनिटात येतात, पण मेन्सला 15-15 मिनिट देऊन झाले तरी पझल येत नाही. त्याचं कारण एक आहे की 5 क्वेश्चन जरी असले मेन्समध्ये, तरी काही काही पझलला मित्रांनो 15 मिनिटही लागतात. तर मला काय सांगायचं आहे की एवढा 45 क्वेश्चन आहे ना, त्याचा फोबिया नाही ठेवायचा. हार्डली तुम्ही याच्यात 20 क्वेश्चन पण अटेम्प्ट केले, तरी तुम्ही तुमच्या बॅचमध्ये टॉप 1 किंवा 2% मध्ये स्कोअर करणार. 20 क्वेश्चन म्हणतोय मी 60 मिनिटमध्ये. साधारणतः तुम्ही एका क्वेश्चनला 3 मिनिटही दिला ना, तरी तुम्ही टॉप 1% मध्ये जाण्याची शक्यता इथे आढळते. सेम हे लॉजिक लागतंय तुम्हाला क्वांटमध्ये पण. क्वांटमध्ये पण साधारणतः मी काय करेल, 35 पैकी ना 50% म्हणजे 17 ते 18 क्वेश्चनला टार्गेट करेल मेन्स एक्झाममध्ये. आणि जीए आणि इंग्लिश, जीए कसं असतं बॉस, 35 मिनिट आहे. जीएचा पेपर आपला 20 मिनिटामध्ये संपतो, कारण ते येस ऑर नो आहे. त्याच्यात कुठेही काही लॉजिक लागत नाही. पण काही मुलं आहेत सर, ते 2 ऑप्शनमध्ये कन्फ्यूज होऊन ते कुठेतरी स्ट्रेस करतात, पण काही हरकत नाही. तिथे आपल्याला इनफ टाइम दिलेला आहे 35 मिनिट्सचा. आता यानंतर प्रॉब्लेम येतो डिस्क्रिप्टिव्हचा. मुलं म्हणतात सर हे झालं ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह आम्ही IBPS क्लर्क, SBI क्लर्कलाही बघितलेलं आहे, मेन्सचं लेवल अप झालेली. पण डिस्क्रिप्टिव्ह इथे जे क्लरिकल केडरमध्ये ॲड नाही होत, ते ऑफिसर केडरला आपल्याला दोघांकडे बघायला मिळेल, SBIला सुद्धा आणि IBPS POला सुद्धा. तर यामध्ये प्रिपेअर करताना आहे ना मित्रांनो, एक साधारणतः हे बघा, हे जे डिस्क्रिप्टिव्ह आहे ते कोणी ह्युमन चेक नाही करणार, हे करणार आहे कॉम्प्युटर. कॉम्प्युटरला आपल्याला जसं इंजिनिअरिंगमध्ये म्हणतात, कॉम्प्युटर नोज बायनरी लँग्वेज. कॉम्प्युटर एक ठराविक लँग्वेज आहे. तुम्ही ग्रामरली सॉफ्टवेअरमध्ये एखादं, सपोज मी तुम्हाला सांगितलं राईट अ लेटर टू ब्रांच मॅनेजर, तर तुम्ही एक लेटर लिहा 150 वर्डचं आणि ग्रामरली सॉफ्टवेअरमध्ये टाका ते.
तिथे तुम्हाला राईट मध्ये अंडरलाईन करून येईल की तुमच्या बाबांनो हे 150 शब्दामध्ये 20 शब्दामध्ये एरर आलेत. ह्या प्रकारे सॉफ्टवेअर पेपर चेक करत असतो. आणि त्यांची मार्किंग बघितली ना तुम्ही डिस्क्रिप्टिव्हची, तर एक स्टँडर्ड मार्किंग आहे. म्हणजे 15 प्लस मायनस 2, म्हणजे या 25 मध्ये तुम्हाला बघितलं जाईल साधारणतः आपले 20,000 मुलं जरी मेन्स दिले तरी तुम्ही बघणार की 25 पैकी साधारण सर्वांचा स्कोर 13 ते 17च्या ह्याच्यात व्हॅरी होईल. म्हणजे का? तर कारण ते सिस्टम तो पेपर चेक करतं. म्हणून मला वाटतं डिस्क्रिप्टिव्हचं तुम्ही इथं कट ऑफमध्ये 13 मार्कही मायनस केले ना, साधारणतः 35% मार्क घेतले तुम्ही मेन्समध्ये. मी पुन्हा एकदा म्हणतोय 35, जे 10वी मध्ये म्हणतात 35ला पास असतं, तर 35% मार्क घेतले तर बँकेत ऑफिसर होतात असं इथे दिसून येत आहे आपल्याला. तर आता राहिलंय सर इंटरव्ह्यूचा पार्ट. इंटरव्ह्यूचा एकच सेकंड फक्त. यस. तुम्ही पाणी पिऊन घेता का? नाही नाही ओके. मला इथं ना 1-2 पॉईंट सरांचे खूपच आवडले. ते मी फक्त एकदा रिकॉल करून देतो तुम्हाला. त्यांचा हा पॉईंट आहे की 83चा जरी कट ऑफ आहे आणि तुम्ही इंटरव्ह्यूचा जर डिस्क्रिप्टिव्हचा ॲव्हरेज स्कोर बघितला तर 13 ते 17 पर्यंत जातोय आणि तो काय असा खूप जास्त फ्लक्च्युएट नाही होते है ना. Yes. तो जर मायनस केला तर 70 मार्क आहे त्यांचे. 70 मार्क किती पैकी येत आहेत? 200 पैकी. म्हणजे बरोबर 35%. किंवा जर समजा आपल्याला थोडीशी लीड पाहिजे असेल तर एक 80 मार्क पकडू, 80 मार्क. म्हणजे 40%. म्हणजे जर तुम्ही आता विचार केला 40% मार्क्स घ्यायचे, तुम्हाला 40% म्हणजे सर या क्वांटमध्ये तुम्हाला 35 क्वेश्चन पैकी हार्डली 13-14 क्वेश्चन किंवा 10 क्वेश्चन पर्यंत जरी Yes. केलं आणि थोडंसं बाकीच्या दोन्ही सब्जेक्टमध्ये मॅनेज होऊन जाईल, राईट? कुठे ना कुठे- कुठे तुमची जशी स्ट्रॅटेजी की strategy. 4 पैकी 2 सब्जेक्ट स्ट्रॉंग ठेवा. ट्राय Right, right. जास्त स्कोर करणार. आता सर आपल्या सोबत आहेतच पुढे पण, त्यामुळे मला वाटतं की याच्यावरती पण आपण एखादं डिटेल व्हिडिओ किंवा Yes. डिटेल बरंच पुढे पण सांगू अभ्यासाच्या बद्दल. आता सध्या तर समजा हे याच्याबद्दल आहे, पण मला हे खूप जबरदस्त पटलं त्यांचं की जस्ट मला डिस्क्रिप्टिव्ह येत नाही म्हणून घाबरू पण नका, कारण त्याचा तेवढा इम्पॅक्ट नाही पडत आहे. आणि इंटरव्ह्यूचं सर काहीतरी म्हणत होते, तर इंटरव्ह्यूचं एकदा बघू फक्त आपण. इंटरव्ह्यू आता एसबीआय मध्ये कसं आहे इंटरव्ह्यू, आता दोघंही आपण कम्पेअर करणार आहे सोबत. एसबीआय आयबीपीएस असेल किंवा आरआरबी असेल तर इथे 100 मार्काचा इंटरव्ह्यू होतो. 100 पैकीचा जो स्कोर आहे तो 20 मध्ये कन्वर्ट केला जातो फायनल सिलेक्शनसाठी. तर इंटरव्ह्यू मध्ये बघितलं ना, इंटरव्ह्यू मध्ये एक आयबीपीएस आणि आरआरबी एक स्टँडर्डाइज फॉर्मॅटमध्ये मार्क मुलांना देताना आपल्याला मागच्या 2 वर्षात दिसून येत आहे. साधारणतः माझा एक इंटरव्ह्यू होता, मला 73 स्कोर आला. बट मी माझ्यासोबत जे सिलेक्ट झाले त्यांना विचारलं की आपला इंटरव्ह्यूचा स्कोर कसा व्हॅरी झाला, तर साधारणतः सर मुलांना एक 60% to 80%, ओके. फार झालं तर 50 to 80% मध्ये हा स्कोर व्हॅरी होतोय इंटरव्ह्यूचा. पण तेच मी माझ्यासोबत जे एसबीआय मध्ये सिलेक्ट झाले त्यांना विचारलं, तर काही कॅन्डिडेटला 50 मार्काचा एसबीआयचा इंटरव्ह्यू असतो, काही कॅन्डिडेटचा स्कोर 25-24 होता, तर काही कॅन्डिडेट मला असंही माहिती आहे त्यांचे स्कोर 50 पैकी 50 होता. म्हणजे इथे दिसून येतं इंटरव्ह्यूचा स्कोर 50% to 100% एवढं व्हेरिएशन आहे. म्हणजे इथे जर कदाचित एसबीआय मध्ये आपल्याला मीन्स जसा पाहिजे तसा गेला नाही आणि आपण कट ऑफ फक्त क्रॅक केला तरी तुम्हाला फुल चान्सेस आहे तिथं फायनल पोस्ट कन्वर्ट करण्यासाठी. इंटरव्ह्यू बेसिसवर. पण इथे जरा कट ऑफवर असेल तर थोडंसं डिफिकल्ट होणार, कारण त्याचं एकच आहे की इंटरव्ह्यूचा स्कोर एवढा व्हॅरी होताना आपल्याला इथे दिसत नाही. राईट. त्याच्यामुळे मग सरांचा तो पॉईंट आहे की एकतर इंटरव्ह्यू आणि डिस्क्रिप्टिव्ह Yes. इतकं इम्पॉर्टंट, म्हणजे त्याच्यानुसार एवढं काही टेन्शन नाही घेतलं पाहिजे मुलांनी. हा, पण अभ्यास तर करणारच आपण. इंटरव्ह्यूचा आपण करूनच घेणार आहे. हा, राईट. ठीक आहे. चालेल. बाकी आता हे ऐकून बऱ्याच जणांना कदाचित असं डोक्यात येत असेल की मग सरांसोबत कम्युनिकेशन कसं काय करायचं, आणि आम्ही तुम्हाला ऑलरेडी वीकली टॉकमध्ये सांगितलंही होतं की सर आलेत म्हणून सोबत. आता ऑनलाईनचे आणि ऑफलाईनचे कसे टायमिंग्स आहे काय ते तुम्हाला वीकली टॉकमध्ये बघायला भेटेल. पण आता हा व्हिडिओ मोस्टली याच्याबद्दल, त्यामुळे आपण याला कंटिन्यू करू. तर सगळ्यात पहिले तर मनापासून धन्यवाद सरांचं. सरांनी खूप व्यवस्थित सांगितलं आणि काही पॉईंट्स असे सांगितले जे आपण युजली नोटीस नाही करत. ठीक आहे, राईट. बाकी डिटेलमध्ये ना सरांचा टायमिंग काय राहील, तुम्हाला काउन्सिलिंग करायची आहे कशी करायची, आपण सगळं पुढे डिस्कस करू वीकली टॉकमध्ये. ठीक आहे, आपलं सोमवारी वीकली टॉक असतो. तर आता हे तिन्ही पॉईंट्स सरांनी कव्हर करून टाकले एकदम व्यवस्थित सिलेक्शन प्रोसेसचे. ठीक आहे. त्याच्यामध्ये नवीन स्टुडंट्स जे आहेत त्यांच्यासाठी सर याचा स्टडी प्लॅन काय राहील काय नाही प्रीचा वगैरे, तर आता हळूहळू आरआरबीची एक्झाम झाली की त्याच्याबद्दल आपण अपडेट देत राहू. त्याबद्दल तुम्ही एकदम निश्चिंत राहा. हे खूप जबरदस्त सांगितले त्यांनी. आता आपण पुढे जाऊया. तुमच्या काही अशा मिस्टेक्स होतात ज्या की जुन्या मुलांकडनं पण होतात, थोडं लाईटली घेतात मुलं. कुठलं सर? तर फोटोचं वगैरे, फोटो अपलोडसाठी किंवा सिग्नेचर अपलोडसाठी काय काय रूल्स रेग्युलेशन्स तेवढे बघून घ्या. आणि स्पेशली हा व्हिडिओ नवीन मुलं पण बरेच बघत असतील, त्यामुळे थोडंसं डिटेलमध्ये सांगावं लागेल. फोटोची जी साईज आहे जी तुम्ही अपलोड करणार आहे, तो फोटो एक तुमचा थोडासा स्माईल देऊन व्यवस्थित मागचं बॅकग्राऊंड नीट ठेवून करा. बरेच जण सेल्फी बिल्फी एकदम मस्तपैकी मागे माथेरानची डोंगर बिंगर असं नका करू, एकदम प्रॉपर ठेवा. बरेच जणांना एकदम आळशीपणा करता रूम मधनं सेल्फी काढताना मग म्हणतात सर माझा फॉर्म सबमिट तर झाला होता पण हॉल तिकीटच नाही आलं. बारीक बारीक गोष्टी कधी कधी मॅटर करतात. ठीक आहे,
तर सगळ्यात पहिले फॉर्म भरताना तुम्ही थोडंसं मागचं बॅकग्राऊंड नीट ठेवा. सगळ्यात सोपं प्रोफेशनल फोटोग्राफरकडनं फोटो काढा. 20, 25, 30 रुपये, 40 रुपये, 100 रुपये जातील. काही फरक नाही पडत. पण प्रॉपर थोडा क्लॅरिटीवाला ठेवा आणि त्याच्याकडनंच त्याला 20 ते 50 केबीमध्ये मॅनेज करून घे. त्याला म्हणा या साईजमध्ये ॲडजस्ट करून दे. आणि तो फोटो जो आहे ना, तो तुम्ही स्वतःच्या मेल आयडीवरती सेंड करून ठेवा. म्हणजे कधीही तुम्हाला लागला की तुम्ही तो अपलोड करू शकता. ठीक आहे. WhatsAppवर वगैरे नका टाकू. परत ती क्वालिटी खराब होते. ते पिक्सल खराब होऊन जातील. ठीक आहे. सिग्नेचर जी आहे ती पण तुम्हाला ब्लँक पेजवर करायची. लाइनिंगच्या पेजवरती नाही करायची. तिथे एक गाढवपणा होऊन जातो. लाइनिंगच्या पेजवर नका करू. ब्लँक पेजवर सिग्नेचर करा आणि सिग्नेचर करताना त्याला बरेच जण स्कॅन करताना मोबाईलमध्ये स्कॅन करतात, तर त्या ज्या ॲपनी स्कॅन करतात त्याचा लोगो येऊन जातो. तो लोगो आणि तुमची सिग्नेचर कळत नाही काय मॅटर आहे. बऱ्याच जणांची गडबड होते. त्यामुळे सिग्नेचर करताना प्रॉपर जे काही तुमचा स्पेस आहे, ज्या ब्लँक पेजवर करताय, तर प्रॉपर पोर्शनमध्ये करा. अशी एकदम छोटीशी सिग्नेचर करताय आणि बाकी ते एवढं मोठं अपलोड केलं, तसं नका करू. आणि अपलोड होऊन पण जातं बरं का कधी-कधी सिग्नेचर. पण नंतर हॉल तिकीटला प्रॉब्लेम येतो. तर ते नको इश्यू व्हायला. त्यानंतर लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन जे आहे तुमचं डाव्या हाताचा अंगठा, लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन ते पण बघून घ्या. आणि त्याचा तुम्ही इम्प्रेशनचा त्याचा पण एक फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्याचं पण हे सगळं ना मेलवरती टाकून ठेवायचं. तुमचा फोटो, सिग्नेचर, त्यानंतर तुमचं लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन. कारण आता तुम्ही एक्झाम 20-25 एक्झाम देणारच बँकिंगच्या. तर याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लागतातच. बरं फोटो जो आहे त्याचं ठीक आहे. बॅकग्राऊंड शक्यतो व्हाईट ठेवण्याचा प्रयत्न करा. दुसरा असला तरी चालतं, पण थोडंसं क्लिअर ठेवा. सिग्नेचर जी आहे ती ब्लॅक कलरमध्ये करायची आहे. त्यानंतर तुमचं जे लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन आहे ते ब्लॅकमध्ये किंवा ब्लू इंकनी कसं पण लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन दिलं तरी चालतं. हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे ते बऱ्याच मुलांनी वर्षानुवर्ष तेच सेव्ह केलेले आणि तेच अपलोड करतात. काही ठिकाणी डेट ऑफ बर्थ येऊन जाते. त्यात डेट ऑफ बर्थ नाहीये वाटतं. तेवढं एकदा बघून घ्या. ते आम्ही परत अपलोड करून देतो चॅनलवरती. हा व्हिडिओ आपला YouTubeवरती जाईल. हा व्हिडिओ आपल्या Telegramवरती जाईल. या व्हिडिओच्या खाली हँड रिटन डिक्लेरेशन पण येऊन जाईल. ठीक आहे. त्याची साईज मात्र 50 ते 100 केबी आहे. हँड रिटन डिक्लेरेशनमध्ये 1-2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मुलं काय करतात बऱ्याच वेळेस मित्राचं कॉपी करून घेतात आणि इतकं ब्लाइंडली कॉपी करतात, त्याचंच नाव, त्याचंच आडनाव पूर्णच कॉपी करतात. तसं नका करू कॉपी, ठीक आहे. आणि दुसरं हँड रिटन डिक्लेरेशनमध्ये वरती लिहिलेलं असतं, की तुम्हाला या पद्धतीने हे सगळं लिहायचंय. मुलं तेही पॉइंट्स लिहितात. त्याच्यातलं फक्त तो पॉइंट लिहायचा आहे. आय हिअर बाय डिक्लेअर वगैरे, वगैरे, वगैरे तो पॉइंट. तुम्ही ते वरचंही लिहितात, की हे हँड रिटन डिक्लेरेशन ॲज इट इज लिहायचंय म्हणून. इतकं ब्लाइंडली लिहितात. तसं नका करू, ठीक आहे. ते नीट बघून घ्या. आणि त्याच्यामध्ये जे तुमचं नाव लिहिताय ना तुम्ही, ते जे नाव आहे ते फक्त तुम्ही कॅपिटलमध्ये लिहिलं चालतं. बाकी जे पूर्ण हँड रिटन डिक्लेरेशन आहे ना, ते नॉर्मल फॉन्टमध्ये ठेवा. ते कॅपिटलमध्ये नका करू पूर्णचं पूर्ण. ठीक आहे. तर हे हँड रिटन डिक्लेरेशन आम्ही या व्हिडिओच्या खाली पण टाकून देऊ तुम्हाला लिंक टेलिग्रामची आणि टेलिग्रामवरती पण अपलोड करू. आता ज्या मिस्टेक्स कॉमन मुलं करतात ते बघा. कॅपिटलमध्ये पूर्ण सिग्नेचर नका ठेवू. लाईक माझं नाव समजा शुभम आहे, तर एंटायर नाव माझं शुभम कॅपिटलमध्ये नाही पाहिजे. सिग्नेचर चेंज करता येते, काही मोठी गोष्ट नाहीये नंतर बँकेत जाऊन पण. पण एखादा लेटर असेल शुभमचा एस किंवा शेवटचा एम किंवा मध्ये एच, तर तेवढं चालून जातं. सगळे टेन्शन नाही. एंटायर नका कॅपिटल करू. काही 1-2 मुलांचे इश्यू झाले होते मागे म्हणून सांगतोय. टेन्शन नका घेऊ जास्त. कॅपिटल डिक्लेरेशन मी जे आता बोललो डिक्लेरेशन एंटायर पूर्ण कॅपिटल नका ठेवू. तुमचं नाव वगैरे ठेवलं चालतं. पण बाकी जे डिक्लेरेशनचे पॉईंट्स आहेत ना, ते नॉर्मल ठेवा. आणि डेट ऑफ बर्थ डिक्लेरेशनमध्ये नाहीये. काही जण जुनीच अपलोड करतात. याच्याने खूप असा मेजर इम्पॅक्ट झालेला दिसत नाही कधी. पण शक्यतो प्रिकॉशन घेतलेलं बरं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो नीट ऐका. ॲप्लिकेशन फॉर्म ना सेव्ह करून ठेवा. मागे 2-3 जणांचे इश्यूज झाले. पूजा निळे म्हणून एक स्टुडंट होती जी आता सध्या आरबीआयमध्ये. तिच्या सोबत एक्झाम सेंटरला मी पण होतो त्या दिवशी एसबीआयचा पेपर असताना. आरबीआयचा पेपर आधी झाला होता. त्यावेळेस काही प्रॉब्लेम नव्हता आला. पण एसबीआयच्या वेळेस प्रॉब्लेम असा आला होता. तिचं हॉल तिकीट आलं होतं. तिचं हॉल तिकीटला ती पण आली होती, एक्झामला आली होती. मी पण तिथेच होतो. पण तिचं ना त्या लिस्टमध्ये नावच नव्हतं त्यांचं. आणि मग त्यांनी सांगितलं, की हिला पीसीच अलॉट नाही केला. हिचं नावच नाही कसं करायचं? मग त्यांनी भरपूर चौकशी केली. ते म्हणे, "सर यांच्या हॉल तिकीटमध्ये काहीतरी इश्यू आहे म्हणे. आमच्या आय-बी-पी-एसकडनं नावच नाही आलं. आम्ही एक्झाम नाही देऊ शकत." मग ती म्हणत होती, की "मी सिग्नेचर अपलोड करताना शेवटच्या दिवशी थोडासा मला प्रॉब्लेम वाटला होता. पण मी आरबीआयचा पेपर याच सिग्नेचरवर दिला, याच फोटोवरती दिला. मग काय प्रॉब्लेम आहे?" तिथे एसबीआयचे जे ऑथराइज सर होते ते सांगत होते, की "नाही, आम्ही तर काही करू नाही शकत. दुसरं काही ऑप्शन नाहीये." तिला नाईलाजाने तो पेपर नाही देता आला. एसबीआय क्लर्क मेन्स ठीक आहे. जे काही सिलेक्शन होण्याचे खूप जास्त चान्सेस होते. पण नशिबाने तिचा आरबीआय झाला म्हणून तिला एवढा प्रॉब्लेम नाहीये. पण मग अशा वेळेस काय होतं, हे ज्या तुम्ही ज्या चुका आहेत ना, त्या थोड्या कॅज्युअली घेतात मुलं. आणि ती मुलगी बऱ्यापैकी एक्झाम देऊन आलेली होती. म्हणजे 10-15 एक्झाम तर तिने दिलेल्या असतील याच्या आधी. पण त्या एक्झामला तिला असं वाटलं होतं, आता दरवेळेस सारखंच आहे तर काय प्रॉब्लेम आहे ना, आपण तेवढं मॅनेज करून घेऊ. पण तिथे गडबड झाली होती. तर ह्या चुका नका होऊ देऊ. ठीक आहे. आणि ॲप्लिकेशन फॉर्म सेव्ह का करायला सांगतो मी तुम्हाला. आपल्याकडे एक स्टुडंट होता आदित्य वाघमारे. त्याचं एल-आय-सीच्या वेळेस असं झालं होतं. त्याचं हॉल तिकीटच नव्हतं आलं. मग त्याने आय-बी-पी-एसला मेल केला, की माझं फीस तर भरलेली मी सगळ्या त्या गोष्टी क्लिअर आहे. माझं हॉल तिकीट का नाही आलं? त्यांचं म्हणणं होतं, की काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. तुम्ही एक काम करा, तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जो तुम्ही सेव्ह केलेला असेल ना, त्याची आम्हाला पी-डी-एफ अटॅच करून पाठवून द्या मेलवरती. त्या भाऊकडे मेल ॲप्लिकेशन फॉर्मच नव्हता. नाही पाठवता आलं. मग आय-बी-पी-एसने त्याचं हॉल तिकीटच नाही दिलं. नशीब की त्याचं आर-आर-बी-पीओमध्ये नंतर सिलेक्शन झालं. एल-आय-सी राहिलं समजा. पण
माझं म्हणणं आहे की एखाद्याचा लास्ट अटेम्प्ट आहे, त्याच्यात तुम्ही हा कॅज्युअलपणा दाखवला आणि नेमकं तिथेच गडबड झाली तर ज्यांचा लास्ट अटेम्प्ट आहे किंवा ज्यांचा फर्स्ट अटेम्प्ट पण इथून तुमचा थोडासा सिरियसनेस दिसेल, थोडंसं तुमचं एक लक्षात येईल की आपलं माइंडसेट किती आपण किती सिरियस आहे जॉबसाठी. इथून हा सिरियसनेस दिसतो तो सगळ्याच ठिकाणी ठेवा. गडबड नका करू. आणि बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम येतात मुलांना आणि ते एकदम लास्ट डेला वगैरे सांगतात. मग त्यावेळेस आपण काही करू नाही शकत. तर हे सगळं एकदा व्हिडिओमध्ये नीट बघून घ्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये आता काही नवीन पॉइंट्स ॲड केलेले आहेत IBPSने जे आधी मागे 3 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी नव्हते. यांनी काय केलंय सगळ्यात शेवटी अजून एक डिक्लेरेशन दिलेलं आहे. आता हे जे हँड रिटन डिक्लेरेशन आपण अपलोड करतो ते वेगळं. फॉर्म सबमिट करताना तिथं लिहून येतं, आय हिअर बाय डिक्लेअर ऑल द हे सगळं जे काही तुम्ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती सगळी करेक्ट आहे तुमच्या अंडरस्टँडिंगनी आणि तुम्हाला 3 बॉक्सेस दिलेले आहेत सगळ्यात शेवटी. या 3 बॉक्सेसपैकी पहिला जो बॉक्स आहे तो तुम्हाला कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी टिक करायचाच आहे. आय ॲग्रीचा. ठीक आहे. त्याच्यात आपण पुढे जाणार नाही. आय ॲग्री करावंच लागेल तुम्हाला. ओके. मग सर याच्यानंतर दुसरा जो आहे ना, त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय, आय कन्फर्म दॅट माय नेम ॲज फील्ड बाय मी इन द ॲप्लिकेशन फॉर्म एक्झॅक्टली मॅचेस विथ द नेम इन माय आयडी प्रूफ. आता तुम्ही एक्झाम सेंटरला आयडी प्रूफ घेऊन जाणारे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जे काय असेल, त्याच्यावरचं नाव आणि तुमचं नाव 90% मुलांचं आपण असं पकडू की सेमच असतं. तर त्यात 90% स्टुडंटनी हे दोन्ही टिक मारून द्यायचे. दोन्ही चेकबॉक्स क्लिक करायचे आणि पुढे जायचं. पुढे मग तुमचा फॉर्म सेव्ह वगैरे होईल. पण काही जणांचं असं असेल, की त्यांचं नाव जे आहे आधार कार्डवरचं ते थोडंसं डिफरंट असेल. स्पेशली त्याच्यामध्ये असं, की ज्या मॅरिड मुली आहेत त्यांचं थोडंसं नाव चेंज झालेलं असतं, की बाबा तिकडे वडिलांचं नाव, तिकडे हसबंडचं नाव आहे किंवा एखाद्याचं मॅरिडच नाही म्हणा, पण नॉर्मल आहेत, पण त्यांचं असं असेल, की बाबा सर आमचे ना स्पेलिंग मिस्टेक आहे थोडीशी. मग त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचंय, हा सेकंड चेकबॉक्स नाही टिक करायचा आहे, हा थर्ड करायचा आहे. कारण इथं क्लिअरली म्हटलंय, देअर इज अ चेंज इन माय नेम अँड आय विल ब्रिंग अ डॉक्युमेंट प्रूफ फॉर द सेम ॲट द टाईम ऑफ एक्झामिनेशन. ठीक आहे. मग सर आता हे प्रूफ कोणतं घेऊन जायचंय? आता तुमच्याकडे दुसरं कुठलं तरी आयडी असेलच किंवा 10चं त्याची एक फोटोकॉपी वगैरे तुम्ही फक्त सोबत ठेवा. तसं एक्झामिनेशन सेंटरला तितका त्रास नाही होत, पण काही ठिकाणी त्यांना जर तसं वाटलंच, कारण एखाद्या ठिकाणी जर एखाद्या लेटरचा प्रॉब्लेम असतो ते ॲडजस्ट करतात. त्यांना वाटतं की चला ठीक आहे. पण तुम्ही हे एक मेन्शन करून द्या आणि तुमच्यासोबतचं जे पण आयडी प्रूफ आहे तुमचं ओरिजिनलवालं, कुठलं ना कुठलं असतं आपल्याकडे, ते एक तुम्ही दुसरं घेऊन जाऊ शकता आणि तोपर्यंत त्याला अपडेशनला टाकू शकता. पण याच्यामुळे तुम्ही एक्झाम देऊच शकत नाही अशातला प्रश्न नाहीये. तुम्हाला फक्त हे 2 चेकबॉक्स क्लिक करायचे. पण याच्यामध्ये तुमच्या नावामध्ये चूक आहे तरी तुम्ही हे टिक करताय असं काही करू नका. जे आहे ते करा. त्यात काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त ब्लाइंडली हे दोन्ही नका टिक करू. ज्यांच्या नावामध्ये प्रॉब्लेम त्यांनी फर्स्ट आणि थर्ड टिक करा. ठीक आहे. आणि त्यानंतर हा प्रॉब्लेम खूप जण विचारतात स्टार्टिंगला, की सर कॉम्प्युटर नॉलेज आहे का असं ते विचारतायत आम्हाला, तर आम्ही काय करू? आता बघा तिथे त्यांनी 4 ऑप्शन दिलेले असतात, की तुम्हाला एकतर त्यामध्ये सर्टिफिकेशन आहे. जसं की मॅक्सिमम जणांचं 90% मुलांचं MSc-IT झालेलं असेल. तर बस सर्टिफिकेशन इन MSc-IT एवढं टाकलं तरी काम होऊन जातं तुमचं. सर्टिफिकेशनचं नाव. डिप्लोमा झालेला असेल काही जणांचा, काही जणांची डिग्री झालेली असेल त्यांनाही टेन्शन नाही. आणि काही जणांचं असं असेल, की नाही सर माझा तर डिप्लोमा डिग्री तर नाहीच आहे. माझ्याकडे MSc-ITचं पण सर्टिफिकेट नाही. तर मग स्टडीड इन हायस्कूल ऑब्लिक कॉलेज ऑर कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये असं तुम्ही टाकू शकता. पण सर माझ्या शाळेत पण सब्जेक्ट नव्हता, आता काही जणांचं म्हणणं आहे. अरे तरी पण हेच क्लिक करा तुम्ही आणि खाली तुम्हाला एक बॉक्स येईल तिथे तुम्ही लिहू शकता की आय हॅव बेसिक नॉलेज ऑफ कम्प्युटर सिस्टीम वगैरे. ठीक आहे. नॉर्मल एकदम. आज तुम्हाला वर्ड हे नॉर्मल पीसी ऑन ऑफ तर करता येतो ना. म्हणजे तुम्ही उद्या बँकेत गेल्यानंतर म्हणू नाही शकत की मला काहीच येत नाही, मी काम नाही करणार आहे. बस त्याचं हे प्रूफ आहे. तर तुम्हाला हे सबमिट करावंच लागेल कारण त्याशिवाय फॉर्म पुढे जाणार नाही. तर हे बेसिक हे एक ऑप्शन टाकून द्यायचं. त्यानंतर तिथं टाइप करायला जर जागा असली तर तिथे टाइप करून तुम्ही लिहू शकता की बाबा मला बेसिक नॉलेज आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. ज्यांच्याकडे MSc-IT सर्टिफिकेट नाहीये त्यांनी फ्युचरसाठी ना MSc-ITचं सर्टिफिकेशनसाठी अप्लाय करून टाका. एक कोर्स साइड बाय साइड. त्यात काही खूप पर्सेंटेज पाहिजे असं नाही. नॉर्मल पासिंग पुरतं जरी घेतलं तरी चालतं फ्युचरसाठी. पण याच्यावरनं कधी कोणाला रिजेक्ट केलं असं तुम्ही बघितलं नाही. एवढं काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. कम्प्युटर ॲज अ सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये IT ॲज अ सब्जेक्ट. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्याच्यासाठी भरपूर जण वेट करतात आणि भरपूर जण ह्या व्हिडिओचा हा पार्ट बघतात. तर आता हे नीट ऐका एकदम. सगळ्यात महत्त्वाचं आवाज वगैरे ओके, राईट. इम्पोर्टंट डाउट्स काय आहेत बघा. सगळ्यात पहिला पॉइंट डाउट जो की 3 बॉक्सेस असतात. 3 बॉक्सेसपैकी ज्यांच्या नावांमध्ये इश्यू नाही त्यांनी फर्स्ट आणि सेकंड बॉक्स टिक करा. ज्यांच्या नावांमध्ये इश्यू आहे त्यांनी फर्स्ट आणि थर्ड बॉक्स टिक करा. याच्यावरनं तुम्हाला सिलेक्शनमध्ये काही कमी जास्तपणा करून देतील ते असं काही नाहीये. टेन्शन घेऊ नका. पण जे आहे ते टिक करा. दुसरा कम्प्युटर नॉलेज. कम्प्युटर नॉलेजचं मी आत्ताच सांगितलं. कम्प्युटर नॉलेजसाठी तिथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. ज्यांचं डिग्री झालेली कम्प्युटरमध्ये त्यांनी ते टिक करा. डिप्लोमा असेल डिप्लोमा. सर्टिफिकेशन तर आहेच 90% मुलांकडे की कुठलं तरी MSc-ITचं वगैरे ते टाका. आणि नसेलच तर लास्ट ऑप्शन स्टडीड इन स्कूल. त्याचं जास्त टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. त्यानंतर स्पेलिंग मिस्टेक. स्पेलिंग मिस्टेक बऱ्याच जणांच्या मला तरी असं वाटतंय की एकदा फॉर्म भरताना कधी-कधी होऊन जातात आणि त्यांच्या त्या लक्षात पण येतात. मग तशा वेळेस काय करा तुम्ही परत फॉर्म भरा. काही प्रॉब्लेम नाही. जर का पेमेंट नसेल झालेलं तर आणि पेमेंट करण्या अगोदरच ह्या बेसिक गोष्टी बघा. पण काही जणांच्या स्पेलिंग मिस्टेक अशा असतील सर की माझ्या डॉक्युमेंटवरती आहे आणि माझी डॉक्युमेंट पण कोणती माझी 10th आणि 12th आत्ताची नाही. माझं आधार कार्डवर ओके आहे सर, पण माझ्या 10th याच्यावर प्रॉब्लेम आहे. तर तुमचं सिलेक्शन नंतर तुम्ही ॲफिडेव्हिट करू शकता. त्याचा काही एवढा मेजर इश्यू नाहीये. पण शक्यतो 10वी 12वीच्या याच्यावर जर प्रॉब्लेम असेल ना, तर थोडंसं अप्लाय करून टाका युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन आणि
होईल तेवढं क्लिअर करा, कारण पुढे जाऊन प्रॉब्लेम नको यायला. पण जरी आला तरी ते मॅटर एवढं पुढपर्यंत जात नाही. आपण कोर्टात एक ॲफिडेव्हिट करून बॉन्डवरती लिहून घेऊ शकतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट की सर, जर का माझं आधार कार्ड पॅन कार्डचं असेल तर आधार कार्ड पॅन कार्ड तर लवकरात लवकर अपडेट करूनच ठेवा, कारण ही एक एक्झाम आहे, पण तुम्हाला फ्युचरमध्ये बाकीच्या एक्झामसाठी पण कामात येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स ज्या आहेत, आता बऱ्याच जणांचं असं होतं की सर मी त्यात आधार कार्ड टाकलंय का मी पॅन कार्ड टाकलंय, मला हेच आठवत नाहीये फॉर्ममध्ये. तिथं विचारतात ते कधी कधी की आधार कार्ड टाकता तुम्ही का पॅन कार्ड. तर याच्यासाठी ना हा ऍप्लिकेशन फॉर्म सेव्ह करून ठेवा आणि दोन्ही तिन्ही डॉक्युमेंट्स तुमचे रेडी करून ठेवा. त्यात काहीच गडबड नका करू. डॉक्युमेंट्समध्ये मुलांचं कदाचित हे पण एक असतं की सर मॅरिड आहे तर मी काय करू. तर मॅरिड असताना काय ना, तुम्ही तुमचं जर का नाव चेंज असेल ना, तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट जे आहे ते एक्झामला घेऊन जा. मॅरेज सर्टिफिकेट जर घेऊन गेले तर काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. आणि तसं पण एक्झामच्या वेळेस जरी मॅरेज सर्टिफिकेटचा पण मेजर इश्यू असेल, तर तुमचं जे पहिलं आधार कार्ड असतं ते बऱ्याच जणांकडे अवेलेबल असतं. मग तुम्ही जुनं आधार कार्ड जरी घेऊन गेले तरी प्रॉब्लेम नाही. बऱ्याच मुलींचे याबद्दल कॉल येतात. ठीक आहे. पर्सेंटेज आणि सीजीपीएचं मी पहिलेही सांगितलं की पर्सेंटेज आणि सीजीपीएचं लोड घेऊ नका. इथं पर्सेंटेज आणि सीजीपीएचा क्रायटेरिया तसा नाहीये, म्हणजे इतके इतके पर्सेंटेज पाहिजे. पण शक्यतो टाकताना ॲग्रिगेट आणि त्याच्या आसपासचेच टाका. आणि सर एवढं टाकून जर आमचं चुकलंच, समजा मला 55 होते पण मी चुकून 53 टाकले, तर मी परत फॉर्म भरू का? तेवढ्यासाठी परत फॉर्म भरू नका, परत पैसे इन्व्हेस्ट करू नका. जर असं माझं मत आहे की एवढं त्याच्यामुळे प्रॉब्लेम येत नाही, पुढे थोडंफार त्यांना ऍडजस्ट करता, कारण परत 850 रुपये कोण भरणार आहे. जर समजा पैशांचा मेजर इश्यू नसेल तर तुम्ही परत फॉर्म भरू शकता. आणि स्पेसिफिकली ज्यांचा फॉर्म सबमिटच नाही झालेला, त्याच्या अगोदरच फॉर्म सेव्ह करायच्या वेळेस त्या अगोदर प्रिव्ह्यू विचारतात तुम्हाला, एकदा बघून घ्या तुमच्या काही मिस्टेक आहे का. तो फॉर्म नीट बघा. जर तुम्हाला वाटलं याच्यात काहीच मिस्टेक नाहीये, तर मग ते पेमेंट करा. आणि जर तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये मिस्टेक आहे, तर मग पेमेंट करू नका. परत सगळा फॉर्म भरा. नवीन आयडी येईल, नवीन पासवर्ड येईल, काही बिघडत नाही. नवीन फॉर्म भरायचा. सरपणास मी 2-3 फॉर्म भरले तर काही बिघडत नाही. शेवटचा जो लास्ट फॉर्म असतो तो तुमचा एक्सेप्ट होतो, पहिले फॉर्म रिजेक्ट होतो. ठीक आहे. पण बाकी सगळ्या डिटेल्स सेम टाका. त्यानंतर ओपन युनिव्हर्सिटीची डिग्री चालते का सर? तर हो, ओपन युनिव्हर्सिटीची चालते, पण डिप्लोमा नुसता असेल तर नाही चालत. डिप्लोमा प्लस इंजिनिअरिंग असेल पुढे, किंवा डिप्लोमा प्लस अजून काही ग्रॅज्युएशन असेल तर चालतं. ठीक आहे. व्हॅकन्सीज जोरदार वाढलेल्या आहे, पण व्हॅकन्सीज तुम्ही बँकेच्या व्हॅकन्सीजनुसार किंवा कॅटेगरीच्या व्हॅकन्सीजनुसार नका टाकू. जी बँक सांगली त्याच्यानुसार टाका. याचं सगळं डिटेल माहिती सुरुवातीला दिलेली मी तुम्हाला. ठीक आहे. फेक फॉर्म भरू का सर आम्ही? तर आम्ही सजेस्ट कराल की बिलकुल फेक फॉर्म भरू नका. जर तुम्ही इलिजिबल नाही, तुम्ही क्रायटेरियात बसत नाहीये, तरी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल फेक, त्याच्यापेक्षा तुम्ही रायटर म्हणून जा. तिथे रूल असतो, ज्याला फॉर्म नाही भरता येत तो दुसऱ्याचा रायटर म्हणून जाऊ शकतो. तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. सगळ्यात सोपं. ठीक आहे. सर रिपीट फॉर्म भरले चालेल का? 3, 4, 5, 10 किती भरू शकता. जो लास्ट फॉर्म आहे तो तुमचा एक्सेप्ट होतो, जर चुका झाल्या असेल तर. पण चुका होताच आहे, नुसते फॉर्म भरताय, 850 रुपये उडत आहे, तसं नका करू. शक्यतो पेमेंट करायच्या अगोदर एकदा प्रिव्ह्यू मध्ये सगळं बघून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्याने बराच पिक्चर क्लिअर होऊन जातो. तर ईडब्ल्यूएस ओबीसी सेंट्रलचं लागतं का स्टेटचं? ऑफकोर्स सेंट्रलचं लागतं. सेंट्रलसाठी अप्लाय करा. ओबीसी वाल्यांनी फॉर्म नंबर 9 आलाय का बघा, नॉन क्रिमिलियरचा. आणि त्याच्यामध्ये नॉन क्रिमिलियरचा क्लॉज बॅक साईडला अटॅच केलेला असतो. ईडब्ल्यूएसचा बऱ्याच जणांकडे सर्टिफिकेट असेल, पण स्टेटचं असेल, त्यासाठी पण सेंट्रलसाठी अप्लाय करा. आता सध्या जर नसेल तर एवढं काही टेन्शन घेऊ नका. आता जे आहे ते सध्या अप्लाय करून टाका. त्याच्यावरती तुम्हाला काही एक्झामला ओबीसी आणि ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट नाही घेऊन जावं लागत, पण तुम्ही अप्लाय करून ठेवा. कारण की नंतर काय होणार ते तुम्हाला प्रोड्यूस करावं लागेल. आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की नाही सर, फॉर्म भरायच्या अगोदरच पाहिजे का? आता सध्या बघा आज तारीख किती आहे. जर तुमच्याकडनं पॉसिबल असेल तर सेतूमध्ये जाऊन ॲटलीस्ट अप्लाय करून ठेवा फ्रेश सर्टिफिकेटसाठी, कारण या फायनान्शियल इयरसाठी लागेल. आता एखाद्याने चुकून मागच्या फेब्रुवारीत काढलं असेल तर त्याला वाटेल सर मी याच वर्षी काढलं, पण जरी तुम्ही ते फेब्रुवारीत काढलं तर ते तुमचं 31 मेलाच एक्सपायर होणार आहे. कारण फायनान्शियल इयर 1 एप्रिलपासून 31 ऑगस्ट मार्चपर्यंत असतो. त्यामुळे या 1 एप्रिल नंतर तुम्ही काढले का तेवढं बघा, तेवढं अपडेट करा. त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये 101 नंबरच्या वीकली टॉकमध्ये बोललेलो आहे. 101 नंबरचा वीकली टॉक बघा. हवं तर त्याची पण लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकू. त्याच्या डॉक्युमेंट्सबद्दल बोललेलो आहे. ठीक आहे. प्री एक्झाम ट्रेनिंग SC STच्या स्टुडंटसाठी असते. त्याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरताना ते तुम्हाला विचारता की तुम्हाला प्री एक्झाम ट्रेनिंग द्यायची आहे का? प्री एक्झाम ट्रेनिंग म्हणजेच तुम्हाला एक्झाम सेंटरवरती ते नॉर्मल विचारतात. नॉर्मल तुम्हाला एक पूर्ण डेमो असतो, तो की पेपर कसा असतो, काय असतो, हे सगळं एक प्री एक्झाम ट्रेनिंग आहे ना. ते आता एक्झामच्या अगोदरची सोपी सोपी तुमची ट्रेनिंग समजा. मोस्टली मुलांना 99% मुलांना गरजच नाही पडत. तर फॉर्म भरताना तुम्ही प्री एक्झाम ट्रेनिंगला नो केलं तरी चालेल. हे फक्त SC STच्या स्टुडंटसाठी सांगतो मी, बाकीच्यांसाठी नाही. तर फॉर्म भरतानाच तुम्ही तिथं नो केलं तरी चालतं, म्हणजे तुम्हाला त्याचं ॲडमिट कार्ड येत नाही, तुमचं कन्फ्युजन होत नाही. आणि चुकून समजा तुम्ही प्री एक्झाम ट्रेनिंगला येस जरी केलं कॅटेगरीवाल्यांनी, तर तुम्हाला त्याचं हॉल तिकीट येतं की चला तुम्ही येऊन पेपर बघू शकता. आणि जर समजा तुम्ही येस केलं आणि जर तुम्ही पेपरला नाही गेले तरी चालतं. तर तुम्हाला ॲक्च्युअल एक्झामच्या अगोदर एक रंगीत तालीम म्हणा, एक डेमो टेस्ट तुमची असते तिथे, सरळ सरळ मॉक टेस्ट टाईप. ठीक आहे. वातावरण कसं असतं, PC कसे असतात, काय असतात, कसं काय प्रोसेस असते, हे सगळं बघण्यासाठी. तर याचं टेन्शन घेऊ नका प्री एक्झाम ट्रेनिंगचं. शक्यतो फॉर्म भरताना त्याला नो केलं तरी चालेल. आणि एकदम नवखे असाल तर येस करून बघा आणि पेपरला जाऊ नका. ते तुमचा ॲक्च्युअल पेपरच्या थोडेसे काही दिवस अगोदर प्री एक्झाम ट्रेनिंग असते. आणि काही काही वेळेस तर प्री एक्झाम ट्रेनिंग कॅन्सलही होते. ठीक आहे. तेवढा काही लोड घेऊ नका.
नंबर ऑफ अटेम्प्ट सर, नंबर ऑफ अटेम्प्ट किती टाकायचे बघा. आता नंबर ऑफ अटेम्प्ट प्रीचे टाकायचे का मेन्सचे टाकायचे असा कुठे काही रूल नाहीये. मुलांनी बऱ्याच आपापल्या पद्धतीने सांगायला चालू केलेले आहे. पण शक्यतो मेन्स जर तुम्ही दिलेली असेल तर एक अटेम्प्ट टाकून बघा. आणि त्याच्यातही जर तुम्ही अटेम्प्ट 0 टाकले, मागच्या वर्षी तुम्ही मेन्स दिलेली, तरी त्याच्यानुसार कोणाला रिजेक्ट केलं आजपर्यंत असं ऐकायला भेटलं नाही. तर त्याचा काही एवढा मेजर इश्यू नाहीये. पण समजा असं असेल की बाबा तुम्ही मागच्या 2 मेन्स दिलेले आणि तुम्हाला 2 अटेम्प्ट टाकायचे, तर तुम्ही 2 अटेम्प्ट्स म्हणू शकता. पण 2 अटेम्प्ट म्हणजे 1 आणि 2 नका सिलेक्ट करू. कारण ते रोमनमध्ये जे 1, 2, 3, 4 आहे, ते आय-बी-पी-एस पहिली, दुसरी, तिसरी त्यावेळेस आहे. ही 12वी आय-बी-पी-एसची एक्झाम आहे. 12th रोमनमध्ये असतं तिथं, बरोबर. जर तुम्ही 2 दिलेले आहेत, आता ही 12वी म्हणजे तुम्ही 11वी आणि 10वी करायची दिली असेल किंवा 11वी 9वी, तर ते रोमन मधले आकडे तिथे सिलेक्ट करायचे. म्हणजे डिजिटली 2 लिहू शकतो आपण. त्याच्यानंतर न्यूमेरिकली लिहिल्यानंतर परत तिथे सिलेक्ट करायला येतो ऑप्शन की यातलं कोणत्या 2, ठीक आहे. तर त्यात कन्फ्यूज नका होऊ. तर त्यामध्ये जर समजा तुम्ही 0 जरी टाकलं तर काही बिघडत नाही. 1 टाकलं तरी चालतं, 2 टाकलं तरी चालतं तुमच्या हिशोबाने. तर मेजर टेन्शन घेऊ नका. कारण मुलं यासाठी परत कॉल करतात. मग याच्यात परत तेवढा वेळ जातो. आता जरी कॉल केला तर आम्ही तेवढं सांगणार की व्हिडिओ एकदा बघा, व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर सेक्शनल कट ऑफ हो, जसं रुपेश सरांनी सांगितलं प्रीचा पण सेक्शनल कट ऑफ असतो प्रत्येक सब्जेक्टचा. ओव्हरऑल कट ऑफ पण असतो. मेन्सचाही असतो. मुलांना थोडीशी भीती वाटते मेन्सची. पण सर आल्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. सर तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगतील. ऑनलाईनवाल्यांनाही सांगतील, ऑफलाईनवाल्यांनाही सांगतील. त्यांचा एक्सपिरियन्सचा पण आम्ही आय-बी-पी-एस, पी-ओचा एक छोटासा व्हिडिओ बनवून पाठवू की बाबा तेवढंच एक्झामसाठीचं काय काय वाटतंय. याच्यात तर सांगितलंच आहे. पण आता कसा हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला होता ना, तर आपण ते पण करू. काहीच काळजी नका करू. सरांचा COT पण आहे YouTubeवरती. तेही बघितलं तर लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. इथे फक्त मला एक पॉइंट थोडासा मिस करतोय मी. डॉक्युमेंटशी रिलेटेड मला एक आठवला होता, पण मला असं वाटलं पुढे कव्हर होईल. ठीक आहे, नाही आठवत आहे. काहीतरी होता तो एक पॉइंट. पण ठीक आहे, तो पण असा मेजर नाहीये. शक्यतो मुलांना असे डाउट्स असतात. तर एवढं काही मला वाटत नाही की इश्यू येईल म्हणून. जरी आला तर तुम्ही विचारा. हे बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल सांगितलेल्या आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं हे मागच्या वर्षी 2020ला काही स्टुडंट सिलेक्ट झाले होते. 25 प्लस होते ते ॲक्चुअली 26 पर्यंत. इथे मला वाटतं रुपेश सर पण आहेत, राईट. आणि नंतर मात्र मागच्या वर्षी आपले काहीतरी आय-बी-पी-एस, पी-ओचे थोडे 38 पर्यंत गेले होते. आणि या वर्षीचा सगळा दारोमदार आता तुमच्यावरती आहे. तुम्हाला ते 50 तरी आपल्याला हाफ सेंचुरी तरी मारायची यावेळेस आणि तशा वॅकन्सी पण जास्ती आहेत. मुलंही प्रिपेअर करताय. रुपेश सर पण सपोर्टला आहे. 50% तर तेच रिझल्ट वाढवून देतील आता. कारण त्यांचा एक्सपिरियन्स काउंट होईल आणि मेन्सला जे मुलांना पाहिजे असतं सर आता आम्हाला थोडीशी मदत वगैरे, ती सगळी मदत होईल. थोडी नाही भरपूर. कारण एक्झामचा पूर्ण सीझन बाकी आहे. आर-आर-बी पण मेन्स असेल, आय-बी-पी-एसची असेल, एस-बी-आयची असेल. अख्खा सीझनच पडलेला आहे आपल्याकडे. त्यामुळे तुम्ही ते पुरेपूर युटिलाइज करा. तुमच्या रिझल्ट्समध्ये भर घाला. क्लासच्या रिझल्टमध्ये भर पडून जाईल. आणि बाकी काही नवीन बॅच चालू होती. पण ही नवीन बॅच त्याच्यासाठी नाही आहे ॲक्चुअली. जरी मी नवीन बॅच लिहिलं तर ही नवीन बॅच जी आहे ती त्यांच्यासाठी नाही आहे. कारण की नवीन बॅच आपली 29 ऑगस्टला चालू होतीये. आम्ही हा व्हिडिओ बनवला असता 29 जुलैला. त्याची तिथं डेट आहे. तर ही पुढच्या ह्याच महिन्यात चालू होती. पण ही अपकमिंग एक्झामसाठी राहील. या बॅचवरती आय-बी-पी-एस, पी-ओचं सिलेक्शन होईल असं नका ठेवू. ही रादर कुठेच नाही होत इतक्या कमी दिवसामध्ये. हे तर नवीन मुलांसाठी जे कोणी बघत असतील किंवा त्यांच्या फ्रेंड्सला सांगायला. ठीक आहे. एनिवे, तर हे सगळ्यात महत्त्वाचे इकडे एक पॉइंट्स होते तुमचे. मला फक्त तो एक पॉइंट आठवला पाहिजे. हे लाईव्ह असतं तर काही कदाचित मुलांनी केलं असतं. हा, एक्झाम बँक एक्झामचं सगळ्यात मेन आहे, तेवढे बघून घ्या. ईडब्ल्यूएस बोललो ना सर मी. ईडब्ल्यूएस बोललो मी 101 नंबरच्या ह्याच्यात. सर काय म्हणतात एकदा ऐकून घ्या. काय म्हणता तुम्ही ईडब्ल्यूएसचं? हां, हां. नाही बोललो ना त्यांना मी फायनान्शियल इयरचं. नसेल म्हटलं तर सध्या अप्लाय करून टाका. वैभव सरांना म्हटलं काही पॉइंट असतील तर सांगा. चलो ठीक आहे. बाकी रुपेश सरांनी तुम्हाला छान सांगितलंय आणि व्हॅकन्सीज भरपूर आहेत, जोरदार आहेत एकदम. ठीक आहे. एखादा पॉइंट मला असं वाटतंय कुठेतरी आठवतोय. जर तो आठवला तर मी तुम्हाला वीकली टॉकमध्ये सांगतो. रुपेश सर काहीतरी सांगताय. हां. हां, व्हॅकन्सीचं जे आहे ते 6,900 जे आहेत, त्याला आम्ही मागच्या वर्षी सरांनी बोलता-बोलता बोलले असतील किंवा राहिलं असेल. मागे समजा एक 4,500 पर्यंत होत्या. ज्या ऑफिशियल स्टार्टिंगला येतात त्या. नंतर वाढणाऱ्या आपण नंतर पकडू. तर या त्याच 4,600 पेक्षा 6,900 म्हणजे ऑलमोस्ट 50% प्लस व्हॅकन्सीज आहे. त्याच्यामुळे मी जे म्हटलं, की आपल्या तसे मागच्या वर्षी 25 चे 38 रिझल्ट झाले होते. 50% प्लस झालेच होते. ठीक आहे. आता आपल्याला ते पण 50% प्लस करायचे आणि त्याची पूर्ण जिम्मेदारी तुमच्यावरती आहे. ठीक आहे. 1-2 पॉइंट्स मला असे वाटतायत काहीतरी राहिलेत. जर आम्हाला चुकून आठवलेत ना, मी वीकली टॉकमध्ये कव्हर करू. आता वीकली टॉक सोमवारीच असेल. तुम्ही जर हा व्हिडिओ आत्ता बघितला तर पुढच्या सोमवारी विचारा किंवा 15 ऑगस्टच्या रविवारी बघितला तर मग त्यावेळेसच्या वीकली टॉकमध्ये विचारा. त्यावेळेसचा वीकली टॉक मंगळवारी राहील कारण 15 ऑगस्ट सोमवारी आहे. ठीक आहे. सो भरपूर काही ॲक्टिव्हिटीज राहतील. क्लासचं चॅनल रेग्युलर चेक करा. रुपेश सरांचा जेवढा फायदा घेता येईल तुम्हाला मेन्सला तेवढा घ्या. जे नवीन स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी बाकी फॅकल्टीज पण आहेत, आम्ही पण आहोत. तुम्ही आमचा जेवढा यूज करून घेता येईल तेवढा करा. पण कुठेच असं मागे नका पडू की अरे ऑफिसरची ॲडव्हर्टाइजमेंट आहे, माझा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, इंटरव्ह्यूचा. ते सरांनी खूप छान सांगितलं की बाबा इंटरव्ह्यूचं वेटेज किती आहे. एस-बी-आयला जेवढा त्याचं वेटेज इम्पॉर्टंट आहे तेवढं इथं कंपॅरेटिव्हली नाही आहे. ठीक आहे.
तर एनिवे त्याच्याबद्दल आता होईलच चर्चा. तर ठीक आहे, काही अजून महत्त्वाचे डाऊट जर तुम्हाला वाटले सर तुम्ही विसरले तर कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. आम्हाला जसा वेळ भेटेल आम्ही तसं रिॲक्ट करतो तुम्हाला. आणि कमेंट बॉक्समध्ये आम्ही सगळ्या लिंक्स देऊन टाकू यांना. ठीक आहे. एक्झाम ॲप्लिकेशनच्या पण आणि ह्याच्या पण बँक प्रेफरन्सच्या पण. बँक प्रेफरन्सचं परत मी एकदा सांगतोय, की ह्या बँका ज्या पहिल्या टॉप 4 त्या बेटर आहे. आणि जर मुलांचं असं म्हणणं असलं, "सर तुमचं किंवा रुपेश सरांचं काय सजेशन राहील? तुम्ही आमच्या जागेवर असता तर काय केलं असतं?" आम्ही तुमच्या जागेवर असतो तर सगळ्या बेस्टमधल्या बेस्ट पेरेंट बँकवरती ठेवल्या असत्या. पोस्टिंग-बिस्टिंगचा एवढा विचार नसता केला. का सर? कारण की समजा जरी तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर बँकेमध्ये जायचंय आणि तुमचं असं मत आहे तिथून मी स्विच मारेल, पण नाही मारेल आणि आयुष्यावरती तर थांबायची वेळ आली तर? मग ते बेटरच हे केलेलं बेटर राहील ना, जी बँक फ्युचरच्या दृष्टीने. त्यामुळे मी तरी मला असं वाटतंय की हेच प्रेफरन्सेस टाकले असतील जे मागच्या वर्षीचे. पण ज्यांचं खूपच चाललंय नाही आणि महाराष्ट्र पोस्टिंग आणि हे ते, ह्याच्यावर तेवढी शुअरिटी नाही, पण स्विच मारलं असतं. ठीक आहे. तर एनिवे सगळेजणांनी शेवटपर्यंत थांबले, व्हिडिओ पूर्ण बघितला, लाईक तर केलाच असेल तुम्ही. लाईक करा, कारण लाईक केल्यानंतर कसे चान्सेस जास्त राहतात रिझल्टचे, सिलेक्शनचे तुमचे. ठीक आहे. आणि अजून काही वाटलं तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. लवकरच भेटू आपण. आणि बस तुम्ही असंच बोलत राहता बऱ्याच वेळ. चलो सर, करायचं स्टॉप. सो विल स्टॉप हिअर. थँक यू सो मच. ठीक आहे. बाय बाय.